नमस्कार. मी कामाक्षी बर्वे. बोल बर्वाच्या आजच्या स्पेशल भागामध्ये स्पेशल एवढ्यासाठी म्हणते आहे मी 7 एप्रिल हा वर्ल्ड हेल्थ डे साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने आपण डॉक्टर राजेंद्र बर्वे सरांना आज इथे बोलावलं आहे. तर मी आधी सरांची इंट्रोडक्शन आपल्याला सांगते. राजेंद्र बर्वे सर हे मनोविकार तज्ञ म्हणजे सायकॅट्रिस्ट असून गेली 40 वर्ष मुंबईमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. त्यांनी मनोविकार आणि मनोविकास या विषयावर 30 मराठी पुस्तकं लिहिलेली आहेत. तसंच इंग्रजीमधून देखील अगणित आणि विपुल लिखाण त्यांनी केलेलं आहे. लोकप्रिय संवादक आणि टीव्हीवरचे मार्गदर्शक देखील आहेत ते. आणि सगळ्यात महत्वाचा एक टर्म जी वापरली जाते माइंडफुलनेस या विषयामधलं त्यांचं प्रावीण्य तर वाखाणण्याजोगच आहे. तर सर मी बोल बर्वाच्या या प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत करते. आणि पहिलाच एक असा प्रश्न आपण म्हणू की जो आम्ही आमच्या वाचकांना बघणाऱ्यांना आम्ही विचारला होता की तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर आपण त्याची उत्तरं सरांच्याकडनं घेण्याचा नक्की प्रयत्न करूया. मला असं वाटतं की 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे हा जगभर सगळीकडे साजरा केला जातो आहे. फेअरर अँड हेल्थियर वर्ल्ड अशी स्लोगन आहे त्यांची की सगळ्यांना चांगल्या प्रकारे मानसिक स्वास्थ्य मिळावं. साजरा करण्यासारखं या दिवसामध्ये खरंच काय आहे सांगू शकाल आपण? नमस्कार मित्र हो. या प्लॅटफॉर्मवरनं तुम्हाला मला भेटायची संधी मिळतेय याच्याबद्दल मी कामाक्षीचे आभार मानतो. आणि सगळ्याच बोल बर्वा हा कार्यक्रम आहे त्याच्यात मला आमंत्रण केलं आणि माझे विचार आणि अनुभव सांगायला तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. तुमचा पहिला प्रश्न म्हणजे फास्ट बॉल आहे की याच्यात साजरं करण्यासारखं काय आहे. खरं म्हणजे दोन्ही स्लोगन्स आणि साजरं दोन्ही गोष्टीवरती मी थोडंसं बोलू इच्छितो. एक म्हणजे खरं साजरं काय करायचंय तर आपल्याला एखाद्या गोष्टीची जेव्हा जाग येते, आपल्या एखाद्या गोष्टीची संपूर्ण जाणीव होते, मनापासून जाणीव होते, तो एक अत्यंत महत्वाचा क्षण असतो आपल्या आयुष्यातला, मोमेंट ऑफ ट्रुथ असते की मला माझं आरोग्य चांगलं राखायचंय, टिकवायचंय आणि त्याच्याकरता मी सतत सजग राहिलं पाहिजे. आणि त्याच्याकरता केवळ मी नाही तर माझं कुटुंब, माझा समाज, माझा देश याच्याबद्दल मी जागृती निर्माण केली पाहिजे आणि जागृत राहिलं पाहिजे. आणि जागृती फक्त काही काळापुरतीच मर्यादित नसते, तर आपण नेहमीच जागृत असतो. आणि आपल्याकडे जे योगशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की योगी हा सगळं जग झोपलेलं असताना योगी जागा असतो, तसे आपण हे 24 तास जागा राहायचंय की आपल्याला आपलं आरोग्य कसं चांगलं राखता येईल. हा जो ज्ञान आत्मज्ञान होण्याचा जो क्षण असतो तो साजरा करायचा असतो. त्यामुळे आजारपणामध्ये किंवा हेल्थमध्ये, आरोग्यामध्ये साजरं नाही करायचं, त्याची जाणीव साजरी करायची आहे. दुसरं असं आहे की त्यांनी जे फेअरर म्हटलंय, दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना असं एक वाक्य घेते, स्लोगन घेते आणि त्याच्याविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करते. आता मला वाटतं कोविडच्या संदर्भात आणि एकूणच या संदर्भात स्त्रियांच्याकडे आपण जर बघितलं किंवा कोणतेही जो एक दुर्लक्षित समाज आहे, ज्याला आपण दलित समाज म्हणू किंवा दुरीत समाज म्हणू, की त्याला पण आरोग्यामध्ये त्याचं तितकंच महत्वाचं स्थान आहे. किंबहुना मला तर असं वाटतं की जी मार्जिनलाइज कम्युनिटी आहे, जी दुरीत कम्युनिटी आहे, त्याच्यामध्ये दुर्दैवाने 50% स्त्रिया येतात. सरसकट सगळ्या नाहीत, पण याच्यामध्ये स्त्रियांचा वाटा खूप मोठा आहे, स्त्रियांची संख्या खूप मोठी आहे. तर त्यांचा इक्वल स्टेक आहे या आरोग्यामध्ये. त्यांचं जर आरोग्य चांगलं राखलं तर त्या आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं ठेवतात, आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं ठेवतात. परभणी समाजाचं आणि देशाचं आरोग्य चांगलं टिकवण्याकरता ही समानतेची वागणूक आरोग्याच्या बाबतीत स्त्रियांना मिळायला हवी, सगळ्यांनाच मिळायला हवी. आणि आता तर आपल्याला कोविडच्या संदर्भात हे लक्षात आलं असेल की एक छोटासा अनुभव सांगतो. मुंबईतला धारावी भाग हा अत्यंत मागासलेला किंवा असा भाग समजला जातो जिथपर्यंत जास्ती आरोग्याच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत. परंतु जेव्हा आरोग्याची जाणीव झाली कोविडच्या निमित्ताने, लॉकडाऊनच्या निमित्ताने, सगळ्या मुंबईने त्यांच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं आणि कोविड शून्य अशी जर वस्ती कोणती झाली असेल
तर ती 12वीची झाली होती आणि जे तथाकथित श्रीमंत वर्ग होते तिथेच कोविडचं प्रमाण जास्त झालेलं होतं. याचा अर्थ असा होतो की जागरूकता किती महत्वाची आहे आणि ती दुरितामध्ये जागरूकता निर्माण झाली तर किती चांगला आपल्याला प्रतिसाद मिळू शकतो. ते ताजं उदाहरण आपल्याला या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून हे एक साजरं आपण करूया आणि सजग राहूया. हो. म्हणजे साधारणपणे प्रत्येकाला मानसिक आरोग्य मिळण्याच्या दृष्टीने जे हो. सगळेजण प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्ये आपण देखील सामील होऊया असं आपल्याला नक्की म्हणता येईल. मला सर असं सांगाल की हा जो एक कोविडचा कठीण काळ प्रत्येकाच्या आयुष्यातनं गेला, जसे पुरुष सफर झाले तशा बायकाही सफर झाल्या. हो, हो. स्त्रियांचे प्रश्न बघायला गेलं तर याही काळामध्ये जुनेच आहेत खरं तर. फक्त लॉकडाऊन आणि कोविड मधला काळ म्हणा किंवा आजचा कालसुसंगत असा जो काही आहे, याच्यामध्ये स्त्रियांचे प्रश्न बदलले आहेत असं तुम्हाला वाटतंय का आहेत हेच प्रश्न थोडेसे अजून गडद झालेत? मी त्याला असं म्हणतो की पूर्वीचे स्त्रियांचे प्रश्न आणि आताचे स्त्रियांचे प्रश्न याच्यामध्ये त्यांचा प्रश्न आपण जे लिहितो त्याचा फॉन्ट साईज वाढलाय. जो पूर्वी 10-12 असेल तो आता 64-72 पर्यंत गेलेला आहे. तो आता पानात मावेन असं झालेलं आहे. आणि कधी असं वाटतं की सगळी तंत्रज्ञान, विज्ञान आणि खूप प्रगती केली तरी सुद्धा प्रत्यक्ष सर्वसामान्य माणसं आहेत, सर्वसामान्य स्त्री आहे. जी डिनॉमिनेटर म्हणतो की जिच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, तिच्यापर्यंत खरोखरच या सगळ्या गोष्टी पोहोचल्या आहेत का याच्याशी आपल्या मनात शंका निर्माण होते. पण असा आपण हा एक महत्वाचा विचार आहे. परंतु स्त्रियांचे प्रश्न लॉकडाऊनच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये थोडे सोपे झाले आणि काही प्रमाणात थोडे कठीण झाले. आता कठीण कोणते झाले तर स्त्रीवरती आधी विशेषतः ज्या स्त्रिया घरून काम करत होत्या, वर्क फ्रॉम होम होतं, त्यांना तर खूपच अडचण येत होती. कारण तुम्ही ठराविक वेळेला तुम्ही ऑफिसमध्ये जाता, ठराविक वेळेला तुम्ही ऑफिसमधनं परत येता. म्हणजे एक काळ असा मिळतो तुम्हाला, अवकाश, एक स्पेस आणि टाइम मिळतो, की जिथे तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊन तुम्ही ते काम करू शकत असता. तुम्ही घरात असल्यानंतर घरातली मंडळी जरा हे कर गं, जरा ते कर गं, मग जरा आता अमुक मला आता हवाय, मला दे नवरा, बायको, सासू-सासरे जी काही मंडळी घरात असतील ते सगळे म्हणत होते, हक्काने म्हणत होते. आणि हे सगळं करताना त्या स्त्रियांची तारांबळ होत होती. हे पुष्कळदा म्हणजे या काळामध्ये जेव्हा ऑनलाईन माझी प्रॅक्टिस चालू होती, तेव्हा हा एक कायमचा सूर निघायचा, की आता हे आम्हाला झेपत नाहीये. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की स्त्रियामध्ये या काळामध्ये जास्त बर्नआउट झालेले मला दिसले. कारण त्या खरोखरच या कामाने दबलेल्या होत्या. काही प्रमाणात आपण म्हणू, की त्यांना थोडासा दिलासा मिळाला, कारण काही पुरुषांनी थोडं पुढाकार घेतला, घरातली कामं स्वीकारायला सुरुवात केली, घरात त्या कामात इंटरेस्ट घेतला. ती आपली जबाबदारी आहे असं म्हटलं. हे तुझं काम मी करतोय असं नाही, की मी कुटुंबाचं काम करतोय, आपलं काम करतोय असं याची जाणीव, जागृती निर्माण झाली. काही पुरुषांच्याही लक्षात आलं, की किती कामं असतात आणि ती सांभाळणं किती कठीण होतं. याचं कारण घरकाम करणारी माणसं पण येत नव्हती. त्यामुळे एकूणच स्त्रियांची काय कामं असतात याची जरा जाणीव कुटुंबातल्या लोकांना, काही लोकांना जी झाली त्याच्यामुळे थोडा त्यांना दिलासा मिळाला असं मला वाटतं. त्यामुळे एक आपण म्हणू, की त्या काळ्या ढगाला असलेली ती चंदेरी किनार होती, की काही स्त्रियांना याच्या बाबतीत सहाय्य मिळालं आणि याचा परिणाम मानसिक आरोग्यावर झाला, की जेव्हा मी एकटी नाही, माझ्या बरोबर माझं कुटुंब आहे, याची जाणीव ज्या कोणा व्यक्तीला होती, मग ती मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, कोणी असेल, ज्यांना याची जाणीव होते, की मी एकटी नाही, माझ्याबरोबर कुटुंब आहे, त्यांचा मला आधार आहे, ते मला मदत करतात आणि अतिशय प्रेमाने मला स्वीकारतात. या जाणीवेनं खूप मोठ्या प्रमाणात आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहू शकत असतं. याची जाणीव स्त्रियांना झाली. या काळामध्ये जेवढी मी फॅमिली काउन्सिलिंग केलं, तिथे मी आवर्जून म्हटलं, की तुम्ही दोघांनी याच्यामध्ये आलं पाहिजे. दोघंही तुम्ही तिचा एकटीचा प्रश्न नाहीये, तर या कुटुंबाचा प्रश्न आहे. आणि घरातली जी काही माणसं आहेत त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर अधिक चांगला प्रतिसाद मिळू शकला असं लक्षात आलं. म्हणजे स्त्री आणि कुटुंब हे दोन अविभाज्य भाग होते. हो. काही ठिकाणी जिथे मदत मिळाली तिथे खूप छान पद्धतीने आयुष्य पुढे सरकलं असं हो. पाहायला मिळतं. स्त्री आणि कुटुंब हे एकाच शब्दाचे दोन भाग जसं मी म्हणलं. हे खरंच असं काही आहे का वेगळेपण आहे याच्यात? अ, स्त्रिया आणि कुटुंब हे आपल्याकडे जवळ-जवळ समानार्थी झालेले आहे. कारण खूपशा मध्यंतरी मी आणखी एका अतिशय सेलिब्रिटी टेनिस स्टारचं मी एक मुलाखत घेतली.
त्याच्यामध्ये विचारलं की तुझ्या आयुष्याची आता म्हणजे तू वेन विल यू सेटल डाऊन. तर तिने खूप सुंदर उत्तर दिलं होतं. ती म्हणाली की माझं लग्न झालं, मला मुलं झालं म्हणजे मी सेटल डाऊन झाले, असं तुम्ही का मानता? पुरुषाचं लग्न झालं का आणि तुम्हाला मुलं आहेत का, असं तुम्ही कधीही पुरुष टेनिसपटूला किंवा कोणत्याही सेलिब्रिटी पुरुषाला विचारत नाही, मग मला का विचारता? इथेच एका लेवलपर्यंत पोहोचलेली जी पट्टीची टेनिसपटू होती तिने आय थिंक योग्य सानिया मिर्झाचा हे आहे हा. येस येस येस, Yes, राजदीप सरदेसाईला तिने दिलेली एक ती थप्पड आहे आपण म्हणूया. आणि correct. त्यातनं इट स्पीक्स फॉर इटसेल्फ असं झालंय. पण आपण जर म्हटलं की स्त्री आणि कुटुंब हे समानार्थी का आहेत, याचं कारण असं आहे की एक अत्यंत महत्वाचं केंद्रवर्ती स्थान स्त्रीला आहे. कारण ते केवळ पत्नी म्हणून नव्हे तर गृहलक्ष्मी आपण म्हणतो की ती घरातलं कौटुंबिक स्वास्थ्य आणि सौख्य टिकवण्याकरता तिची भूमिका ही खूप महत्वाची असते. मी जेव्हा एखादी स्त्री येते पेशंट म्हणून, मी तिच्याकडे बघताना मी असं म्हणतो की मी तिला एकटीला मी उपचार करत नाहीये, तर मी तिच्या कुटुंबावरती उपचार करतो. कारण ती जर स्थिर असली, आनंदी असली, समाधानी असली, तर ते कुटुंब तसं राहू शकतं. कारण तिच्यात तेवढी शक्ती असते, सामर्थ्य असतं की ती कुटुंबाला धरून ठेवेल आणि कुटुंबाला आधार देईल. ते कधी-कधी बर्डन जास्त होतं, पण ती एक जबाबदारी असते आणि ती स्त्रिया खूप आनंदाने स्वीकारतात. आणि त्याच्यामधनं खरोखरच कुटुंबाचं स्वास्थ्य चांगलं टिकून राहू शकतं. काही वर्षापूर्वी म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेच एक खूप मोठा रिसर्च केला होता. एक मोठं संशोधन केलं होतं. एक साधारण 20 एक वर्ष झाली असतील त्याला. पण त्या संशोधनातलं काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. त्या अशा की अ, ज्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा तिसऱ्या सो कॉल्ड तथाकथित तिसऱ्या जगामध्ये, अविकसित देशामध्ये उपलब्ध आहेत आणि विकसित देशांमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की मानसिक रुग्ण आहेत किंवा शारीरिक रुग्ण आहेत, त्यांची जी त्यांचं जे प्रोग्नोसिस आहे म्हणजे ते त्यातून बरं होण्याचं प्रमाण आहे आणि ते बरेपण टिकण्याचं जे प्रमाण आहे, ते अविकसित देशामध्ये किंवा डेव्हलपिंग वर्ल्डमध्ये जास्त आहे. विकसनशील देशामध्ये असं आपण म्हणूया, विकसनशील देशामध्ये जास्त आहे. पण त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला की वैद्यकीय सुविधा एवढ्या उपलब्ध नसताना हे कसं काय जमलं? तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कुटुंबाला एकत्र ठेवणं आणि कौटुंबिक नातेसंबंधाला महत्त्व देणं आरोग्याच्या दृष्टीने याची जाणीव विकसनशील देशामध्ये विकसित देशापेक्षा खूप जास्त आहे. जे फक्त व्यक्ती केंद्री जे संस्कृती आहेत आणि कुटुंब केंद्रित संस्कृती आहेत, त्याच्यामध्ये कुटुंब केंद्रित संस्कृतीमध्ये जपणं, आरोग्य जपणं हे जर त्यांना पटलं, तर ते अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. वैद्यकीय म्हणजे वैद्यकीय सुविधा पोहोचू नयेत असा अर्थ नाही, पण वैद्यकीय सुविधाचा जर आपण विचार केला, तर कमी असताना देखील आपण चांगलं आरोग्य टिकवू शकतो. याचं श्रेय अर्थातच स्त्रियांना जातं. पण या सगळ्यामध्ये एक स्त्रीची एक कुतरहोड पण होत असते. तिला पाहिजे तितका मोकळा श्वास मिळत नाही. तिला पटकन लेबल लावलं जातं. हा पण त्यातला एक अतिशय अ, अ, दुर्दैवाची गोष्ट आहे, की एक असमानतेची वागणूक त्याच्यामध्ये आहे आणि मानसिक आरोग्यामध्ये प्रॅक्टिस करत असताना हे वेळोवेळी जाणवत असतं. म्हणजे मी पूर्वी फिजिशियन म्हणून थोडं काम केलेलं आहे. त्यामुळे तिथेही जाणवायचं, की स्त्रिया उशिरा येतात. कुटुंबाचं होतं, मुलाची परीक्षा होती, अमुक होती, नंतर मग ट्रीटमेंट घेते मी, अंगावर काढलं, असं होतं. त्यामुळे त्या कुटुंबाला ती पुढे ठेवत असते, अग्रक्रम देत असते. त्यामुळे त्याचे तोटेही होत असतात. अ, एक असा प्रश्न सहज डोक्यात येतो, की जसं हां, तुम्ही हां. आता म्हणालात, की अ, कुटुंब आणि बाकी सगळ्यांच्या नंतर मी असं जेव्हा स्वतःला उभं केलं जातं, तेव्हा स्पेसिफिक प्रश्न काही ना काहीतरी समोर दिसत असतो. हो. पण त्याच्याकडे बघण्याचा स्त्री आणि पुरुष म्हणजे पुरुष हं. आणि स्त्री यांच्या दृष्टिकोनात पण फरक असतो का? आणि नक्कीच असतो. आणि असला तर मग तो का असतो? त्याचं खूप संशोधन संशोधन झालेलं आहे. आणि संशोधन अतिशय मर्मग्राही आणि थोडं मनोरंजक आहे. अशा अर्थाने की जेव्हा मानसिक ताण-तणाव आणि स्त्री-पुरुष अशी जेव्हा कंपॅरिझन केली, खूप मोठ्या प्रमाणात हा सर्व्हे झाला होता. संशोधन म्हणजे, की आपल्यावरती मानसिक ताण आहे, ह्याचा स्वीकार करणं आणि त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं, असे 2 महत्त्वाचे त्याच्यात भाग होते. तर पहिल्या भागामध्ये आपल्याला मानसिक तणाव आहे, हे स्वीकारण्याची तयारी पुरुषांच्यामध्ये कमी होती. मेल जे कोहोर्ट्स होते, त्याच्यामध्ये कमी होती. आणि स्त्रियामध्ये
त्यांनी पटकन कबूल केलं किंवा स्त्रियांनी हे स्वीकारलं की हो, आम्हाला मानसिक ताण खूप आहे. त्यामुळे मानसिक ताण हा व्यावसायिक दृष्टीने किंवा घराबाहेर पडल्याच्या दृष्टीने धकाधकीचं जीवन जास्त हे पुरुष बाहेर काम करत असल्यामुळे त्याला जर होत असेल आणि त्याचा जर तणाव जास्त असेल तर तो तणाव पुरुष स्वीकारायला तयार होत नाहीत आणि स्त्रिया मात्र स्वीकारायला तयार होतात. त्याची कारण आपण नंतर बघू. पण त्यानंतरचा जो भाग आहे तो पण तितकाच महत्वाचा आहे की जेव्हा पुरुष म्हणजे मेल कोहोर्ट्स असतात त्यांना जर लक्षात आलं की आपल्याला मानसिक तणाव आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होणार आहेत, हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा ते तयार होतात की आपण याच्यावरती उपाय केला पाहिजे आणि ती उपाय करण्याकरता ते तयार झाले. आणि स्ट्रेस मॅनेजमेंटचं जर आपण बघितलं तर पुरुष हे जास्त एनरोल करतात आणि स्त्रियामध्ये मात्र मला ताण आहे पण आता काय करणार, नशीबच आहे असं म्हणून त्या स्त्रिया त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न कमी करतात असं लक्षात आलं. म्हणजे फिमेल कोहोर्ट्स मध्ये त्यातनं सोल्युशन काढण्याचं आणि ते स्वीकारण्याचं आणि ते प्रत्यक्षात आणण्याचं प्रमाण पुरुषांच्या पेक्षा कमी आढळलं. त्यामुळे एक पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोनात हा एक महत्वाची गोष्ट आहे. तर पहिलं आपण म्हणूया की मानसिक तणाव हा आजच्या घडीला आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा घटक आहे. अशा अर्थाने की आता कोविडच्या काळाच्या पूर्वीची गोष्ट आहे की जेव्हा आम्ही म्हणत होतो की आता इन्फेक्शस डिसीजनी कोणी अजूनही खरं आहे ते की इन्फेक्शस डिसीजनी माणसं आता कमी मरतायत, परंतु जास्त जे डिसऑर्डर आता कोमॉर्बिडिटीवरती आपण खूप जास्त बोललो. आणि कोमॉर्बिडिटी म्हणजे काय तर सगळे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स जे आपण म्हणूया की जे मनाने निर्माण केलेले आहेत, मानसिक ताणामुळे निर्माण झालेले आहेत. म्हणजे त्यात अत्यंत महत्वाचं म्हणजे जी भारत ही आता राजधानी झाली आहे डायबिटीसची असं म्हणतात की तीच कॅपिटल ऑफ द वर्ल्ड फॉर डायबिटीज. तर ही मधुमेह घ्या किंवा हाय ब्लड प्रेशर घ्या किंवा कॉर्नरी हार्ट डिसीज घ्या, आर्थरायटिस घ्या, ब्रॉन्कियल अस्थमा घ्या, IBS घ्या म्हणजे इरिटेशन बाउल सिंड्रोम घ्या. हे जे 5-6 अत्यंत अग्रक्रमाने ज्यांची गणना केली जाते सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स मध्ये ते मानसिक तणावामुळे निर्माण होतात आणि ते पुरुषामध्ये जास्त आढळून येतात स्त्रियांच्या पेक्षा. आणि ते आपल्याला त्याचं दूर करण्याकरता आपल्याला पुरुषांचा जास्त सहभाग असायला हवा असं आपण म्हणतो. त्यामुळे या तणावाला वेगळ्या प्रकारच्या सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्सना स्त्रिया बळी पडत असतात. त्यामुळे हे 2 वेगवेगळे भाग आहेत, स्त्री आणि पुरुष. काही समान धागे आहेत तर काही थोडेसे वेगळे आहेत, खूप थोडेसे वेगळे आहेत. पण म्हणजे ही गोष्ट मात्र नक्की की मानसिक स्वास्थ्य तुमचं उत्तम नसेल तर त्याचा शारीरिक आरोग्यावरती 100% परिणाम हा होतोच. निश्चितच होतो. आता काय आहे की कामाक्षी पूर्वी हे मनोविकार तज्ञ, सायकोलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ ती कंठोशोष करून सांगत होते, वी आर शाउटिंग फ्रॉम द रूफ टॉप असं आम्ही म्हणतो. पण तंत्रज्ञानाने आम्हाला खूप मदत केली आणि खूप नवीन जे संशोधन आता ब्रेनवरती होत आहे त्याच्या मदतीने हे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स काय, नेमकं त्यांचं स्वरूप काय आहे आणि ते मनात निर्माण होतात म्हणजे कुठे निर्माण होतात आणि ते आपल्या भावनांशी, इमोशनशी कसे कनेक्टेड असतात याचं खूप चांगलं संशोधन झालेलं आहे. आणि ते फंक्शनल MRIच्या मदतीने, पॉझिटिव्ह इमिशन टोमोग्राफी म्हणजे PETच्या मदतीने, सीटी स्कॅनच्या मदतीने, EEGच्या मदतीने एक प्रचंड मोठी क्रांती झालेली आहे या न्यूरोसायन्स मध्ये. आणि त्याची काय गंधवार्ता आपल्याकडे डॉक्टर मंडळीमध्ये पण अजून नाहीये. अजूनही मगाचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये की सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स पुरुषांमध्ये जास्त का होतात ते आता इथे न्यूरोसायन्सने आपल्याला त्याचं उत्तर दिलेलं आहे की हे न्यूरोबायोलॉजिकल चेंजेस आहेत आणि ते मेंदूमध्ये होत असतात. त्याला पुरुष वीकनेस मानतात की हा माझा मी मानसिक दृष्ट्या अशक्त आहे, दुबळा आहे असं सिद्ध होईल की काय म्हणून ते नाकारतात. पण स्त्रियांना तुम्ही दुर्दैवाने पहिल्यापासून अबलाच आहात त्यामुळे मला तर काय दुबळीच आहे मी असं म्हणायला त्यांची तयारी असते. तर याची उत्तरं आपल्याला विज्ञानामध्ये मिळतात आणि ती विज्ञानामध्ये मिळाल्यामुळे त्याला एक आपण म्हणू की विज्ञान संमत होतं, ते शास्त्रसंमत होतं
आणि केवळ हे कॉमन सेन्स नाही, हे केवळ सायकोलॉजिस्ट म्हणतात असं नाही, तर न्यूरोसायन्सनी हे आपण म्हणूया की दाखवून दिलेलं आहे, सिद्ध नाही केलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे की अशा प्रकारे आरोग्याचं, मानसिक आणि शारीरिक आरोग्याचं केंद्र हे आपल्या मेंदूमध्ये आहे. मेंदूमधल्या विशिष्ट प्रकारच्या एका लिम्बिक सिस्टीम मध्ये आहे, की जी भावनिक केंद्र जी आहेत मेंदूमधली ती त्याच्यावरती काम करत असतात. आणि तिथे जर काही गडबड झाली, तिथे जर इम्बॅलन्स निर्माण झाला, तर आपल्याला याची आपल्याला त्याची तिथे कारणं सापडतात. आता तुम्हाला इकडे एक आकृती दिसेल. या आकृतीमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की मी जे म्हणतो हा इमोशनल ब्रेन कुठे असतो आणि विचार करणारा मेंदू कुठे असतो, याची तुम्हाला त्या आकृती दिसेल. त्याच्यामधनं तुम्हाला स्पष्ट होईल की खरोखरच मेंदूच्या केंद्रभागी भावना आहेत आणि नंतर त्याच्यावरती विचार आलेले आहेत. आणि भावना विचारावरती कधी कधी कुरघोडी करतात आणि मग आपण त्या भावनांच्या आहारी जातो असं आपण म्हणतो. आणि हे स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा प्रमाण जास्त आढळतं. त्यामुळे ही जी कॉम्प्लिकेशन्स आहेत, ही जी एक यातली जी गुंतागुंत आहे, ती आपल्याला विज्ञानाने चांगल्या प्रकारे समजावून दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला आरोग्याचा अधिक कॉम्प्रिहेन्सिव्ह असं सर्वसमावेशक आपण अभ्यास करू शकतो, संशोधन करू शकतो. आणि एवढंच नव्हे तर त्यानुसार त्याच्यावरती आपण उपचार पण करू शकतो. त्याच्यावरती आपण कशा प्रकारे त्यातनं सुटका करून घ्यावी, स्वतःचं समायोजन कसं करावं, समुपदेशन स्वतःशी कसं करायचं, या बाबतीतही खूप महत्वाचा संशोधन झालंय. आणि ते मेंदूच्या विज्ञानाभोवती आता फिरतं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जसं तुम्ही म्हणालात की भावना या कधी कधी कुरघोडी पण करतात हो, आणि काही विकारांना जन्मही देतात. हो. तर स्त्रियांचे असे काही विशिष्ट मानसिक विकार आहेत का की जे हा. यावर बेस्ड आहेत असं आपण म्हणू शकतो का? किंवा कदाचित स्त्रिया फार भावनिक असतात म्हणून त्यांना काही आजारांना जास्त बळी पडावं लागतं, असं काही होतं का? कसं आहे बघा की मगाशी मी म्हटलं की आपण भावनांच्या आहारी जातो. म्हणजे काय होतं ते पुन्हा थोडं न्यूरोसायन्सनी मी सांगतो. त्याच्यामध्ये असं तुम्हाला लक्षात येईल की अ, भावनांचे जे काही अनुभव असतात आणि त्याची जी एक संकलन झालेलं असतं, ते सतत आपल्या अ, विचार करणाऱ्या मेंदूवरती रिफ्लेक्ट होत असतं. तिथपर्यंत ते पोहोचत असतं. म्हणजे कोणतीही गोष्ट ही त्यांना भावनेचं अस्तर खूप महत्वाचं असतं. म्हणजे असं आहे की मी त्यांना पोस्टेज स्टॅम्पची उपमा देतो, की वरती पोस्टेज स्टॅम्पवरती आपल्याला फक्त एक चित्र दिसत असतं. पण त्या पोस्टेज स्टॅम्प कलेक्टरला ते ठीक आहे, ज्यांना स्टॅम्प जमावण्याचा छंद आहे, त्यांना पूर्वी काळी होता. आता दिसत नाही फारसा, परंतु तो आपल्याला त्याच्या दर्शनी भागामध्ये चित्र दिसतं. परंतु पोस्टेज स्टॅम्पचं महत्व काय आहे, की त्याच्या मागे जो चिकटलेला गोंद असतो, त्याने आपण तो एन्व्हलप वरती लावतो किंवा त्याने आपण ते चिकटवतो, तेव्हा त्याची व्हॅल्यू खरी कळते. तशी आपल्याला भावना आणि आपले विचार सकृतदर्शनी विचार दिसत असले तरी ते आपल्याला मेंदूमध्ये चिकटून राहतात, कारण त्याच्यामध्ये भावनांचं वजन असतं. हे जे प्रकार आहे हा स्त्रियांच्या बाबतीत जरा जास्त आढळून येतो. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की याला एक खूप चांगली टर्म आहे, त्याला असं म्हणतात इमोशनल हायजॅक. म्हणजे भावना जणू काही इतक्या कुरघोडी करतात, इतक्या स्वार होतात आपल्या विचारावर, की त्या विचारामध्ये आपण वाहत जातो. याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे गोष्टी आपल्याला पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये आपल्याला दिसतात, की जे भावनाच्या आहारी जातो हे फक्त स्त्रियांवरती शिक्का मारला जातो तसं नाहीये. तर दोन आपण महत्वाच्या भावना लक्षात घेऊया. एक म्हणजे मनात उदास वाटणं आणि संताप येणं. म्हणजे एक आक्रमकता वाटणं आणि दुःख होणं. याच्यामध्ये आक्रमकता ही पुरुषांच्या मध्ये जास्त आढळून येते. म्हणजे आक्रमकतेने दुसऱ्यावरती हल्ला करणं आणि स्वतःच्या बचाव करून घेणं, हा जो एक पुरुषांच्या शरीरामध्ये जो टेस्टोस्टेरॉन असतो त्याच्यामुळे ते अग्रेसिव्हनेस निर्माण होत असतो. त्यामुळे अशा प्रकारचा शीघ्रकोपीपणा, संतापीपणा, तापटपणा हा किंवा आक्रमकपणा, त्याचं दृश्य रूप म्हणजे तो वर्तनात झालेला बदल आहे, तो पुरुषामध्ये अधिक आढळतो. तर स्त्रियामध्ये उदास वाटणं, चिंता वाटणं, दुःखी वाटणं, पटकन आपण म्हणतो दे वेअर देअर इमोशन्स ऑन देअर स्लीव्स, की पटकन धक्का लागतो, म्हणतो की फारच हळवी आहे, पटकन वाईट वाटतं, पटकन डोळ्यात पाणी येतं आणि पटकन रडायला येतं असं आपण जे म्हणतो. याचं कारण या प्रकारच्या ज्या भावना आहेत, त्याला आपण म्हणतो की नकारात्मक भावना, की उदास वाटणे, दुःख वाटणे, हळवं वाटणे, या स्त्रियांच्या मध्ये त्याचं प्रमाण अधिक आढळून येतं. कारण जसं पुरुषामध्ये आक्रमकता ही टेस्टोस्टेरॉनची रिलेटेड आहे,
त्याचप्रमाणे अशा प्रकारे उदासीनतेची भावना स्त्रियांच्या जी स्त्रियांची हार्मोन जे आहेत इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन त्याचा जो बॅलन्स आहे त्याच्याशी कनेक्टेड आहेत हे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे स्त्रियांचे आणि पुरुषांचे प्रश्न आपण जर मानसिक पातळीवर बघितले तर त्याची पण कारण आपल्याला बायोकेमिकल आहेत, म्हणजे जीवरासायनिक आहेत, मेंदूत आहेत असं आपल्याला लक्षात येतं. दुसरं असं जे आता मी म्हटलं त्याच एक्सटेन्शन करून आपण म्हणूया की स्त्रियामध्ये आपल्याला रागाचा स्फोट कमी दिसतो, त्या मानाने दुःखाच्या अतिरेकाने येणारा राग हा स्त्रियामध्ये अधिक दिसतो. म्हणजे आपल्याला मी माझ्या पेशंटशी बोलताना असं म्हणतो की तुमच्याकडे रागाचा ऍटम बॉम्ब आहे की लवंगी फटाके? ते लवंगी फटाके म्हणजे फुटफुट फुटफुट वाजत राहतात सारखे, आणि ऍटम बॉम्ब म्हणजे एक दणका असतो. तर आपल्याला हे लवंगी फटाके स्त्रियांच्या रागात जास्त दिसतात, ऍटम बॉम्ब पुरुषाकडे जास्त असतो. दोन्ही त्रासदायकच असतात. पण याचं कारण त्याच्यामध्ये जे मी म्हटलं तसं ते दर्शनी भागामध्ये जरी तो कटकट दिसत असली तरी त्याच्या मागे जे दुःख, वेदना आणि स्वतःला वगळले गेल्याची भावना असते, आयसोलेट झाल्याची भावना असते, मग ते नवऱ्यापासून असेल, घरापासून असेल, आई वडिलांपासून असेल, ती भावना स्त्रियामध्ये जास्त प्रमाणात आढळते. आणि ती त्याच्यामुळे ते लवंगी फटाक्याच्या माळा घरामध्ये जास्त उडत असतात. तर हे त्यांच्या सर्वसामान्य बाबतीत आपण म्हणू शकतो. पण याचं जेव्हा आपण पुढे एक्सटेन्शन करतो, म्हणजे त्याच्या पुढे नेतो, अधिक खोलामध्ये जातो असं आपण म्हणूया, तेव्हा आपल्या लक्षात येतं की अशा प्रकारचे जे इमोशनल डिस्ट्रेस, ज्याला सायकॅट्रीमध्ये मूड डिसऑर्डर असं म्हणतात, की टिकून राहणारी भावना आहे ती. म्हणजे मला आजच केवळ दुःख झालं आणि ते तात्पुरतं होतं आणि संपून गेलं, वळवाचा पाऊस असतो तसं नाही. तर तो टिकणारा असतो, मान्सून असतो, तो अधिक काळ टिकतो. 15 दिवसापेक्षा जास्त जर आपला मूड, म्हणजे आपण म्हणतो भाववृत्ती जर बिघडलेली असेल तर ती मूड डिसऑर्डर म्हणून आपल्याला कन्सिडर करायला पाहिजे. म्हणजे जास्त प्रमाणात जर मला दुःख वाटत असेल, सारखंच रडू येत असेल, मला वारंवारच वाईट वाटत असेल, इंटेन्सली वाईट वाटत असेल, आत्महत्येचे विचार येत असतील, त्या विचारामध्ये मी अडकत असेल आणि कोणत्याही गोष्टीचा मी असा अर्थ करून घ्यायला लागलो, तर अशा प्रकारची जी डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आहे, याला आम्ही उदासीनता म्हणतो, त्याचं प्रमाण स्त्रियामध्ये पुरुषांच्या पेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. म्हणजे आपण म्हणतो की स्त्रियामध्ये अशा प्रकारचं उदास वाटणं, मूड खराब होणं हे स्त्रियामध्ये जास्त आहे. पण आपण जर बघितलं तर आत्महत्येचं प्रमाण पुरुषामध्ये थोडंसं जास्त आहे. याचं कारण त्याच्यात जास्त अग्रेसिव्हनेस लागतो. तो स्त्रियामध्ये थोडा कमी असतो आणि ती जास्त कुटुंबाशी कनेक्टेड असते. म्हणजे जेव्हा त्यांना असं वाटतं की आता काही जगण्यात अडचण नाही, तेव्हा ती म्हणते की माझ्या कुटुंबाकरता मला जगलं पाहिजे, मुलांकरता जगलं पाहिजे, असं ती विचार करू शकते. त्यामुळे ती थोडासा तग धरते असं मी म्हणूया. म्हणजे मूड डिसऑर्डर जे जास्त असेल तर ती थोडा चिवटपणा, तग धरणं हा स्त्रियामध्ये चांगला गुण असतो. तो ते जास्त तग धरतात, चिवटपणे थोडे त्या झगडत राहतात. जेरीस येत नाहीत असं आपण म्हणू शकतो. पण या प्रकारच्या मूड डिसऑर्डर्स स्त्रियामध्ये जास्त असतात आणि त्या पण मोकळेपणे इकडे बोलूया की जेव्हा गर्भनिरोधक साधन म्हणून जेव्हा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरले जातात, जे आता आजकाल त्याचं प्रमाण कमी झालंय, म्हणजे एकूणच त्याच्यावरती जास्त भर दिला जात नाही. तर ते अतिशय महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे की एक तर त्याच्यामुळे थ्रॉम्बो एम्बोलिक फिनोमेना जास्त आढळत असते, की त्याच्यामुळे जास्त रक्तात गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढत असते स्त्रियामध्ये. आणि दुसरं, उदासीनतेचं प्रमाण पण जास्त आढळून आलेलं होतं. म्हणजे जे विकसनशील देशामध्ये जे विकसित देशांनी पुश केलं या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह 70s 80s मध्ये, तेव्हा मूड डिसऑर्डरचं प्रमाण वाढलेलं आढळलं स्त्रियांच्यामध्ये. म्हणजे हे एक आपल्याला या सगळ्या गोष्टीचा विचार करताना हे फॅक्टर्स लक्षात घ्यावे लागतात. त्यामुळे अशा प्रकारची मूड डिसऑर्डर स्त्रीमध्ये जास्त असते. त्या मानाने जे आपण बायपोलर डिसऑर्डर म्हणतात, ते कधी कधी खूपच एक्साइटमेंट ध्रुवीकरण असतं. कधी एक्साइटमेंट पण असते आणि दुःख पण वाटतं. ह्याचं प्रमाण पण स्त्रियामध्ये पुरुषांपेक्षा थोडंसं जास्त असतं असं मानलं जातं. त्यामुळे स्किझोफ्रेनिया हा जो एक मोठा मनोविकार आहे, त्याचं प्रमाण स्त्री आणि पुरुषामध्ये सारखं असलं तरी स्त्रियामध्ये किंचित कमी असतं, अगदी किंचित कमी असतं असं मानलं जातं. त्यामुळे या बाबतीत स्त्री आणि पुरुष दोघाही एकाच प्रकारच्या डिसऑर्डर्सना बळी पडतात असं नाही. पण ओव्हरऑल जर आपण कॅल्क्युलेट केलं की पुरुष आणि स्त्रियांचं प्रमाण किती येतं ते सारखंच आढळतं. कोणाला 19-20 आहे, पण आहे खरं, हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्याच्यानंतर काही प्रमाणात आपण जर बघितलं तर ज्याला आम्ही कल्चर बाउंड सिंड्रोम म्हणतो, पूर्वी म्हणत असत 80s मध्ये, की ज्याच्यामध्ये आपल्या
समाजामध्ये याचं प्रमाण जास्त आढळून येतं. म्हणजे अंगात येणे, अंगात देवी संचारणे, किंवा आपण त्या नवरात्रीमध्ये घागरी फुंकायच्या, किंवा अंगात देवी आली, किंवा काहीतरी वेगळंच वागायला सुरुवात झाली, किंवा कन्व्हर्जन डिसऑर्डर आहे, किंवा डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर आहे, चक्कर येऊन पडायचं, भोवळ यायची, बेशुद्धसारखं वाटायचं, असं जे प्रमाण आहे ते स्त्रियामध्ये पुरुषांपेक्षा जास्त आढळून येतं. त्याला हिस्टेरिया असं म्हटलं जातं, हिस्टेरिकल की म्हटलं जातं, ते प्रमाण जास्त आहे. हिस्ट्रिऑनिसिटी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की भावनेचा उद्रेक होऊन त्या स्पष्टपणे बाहेर येणं, मग अशी म्हटलं त्याप्रमाणे, ती पण स्त्रियामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतं. त्या मानाने सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स स्त्रियामध्ये थोड्या प्रमाणात कमी आढळतं. पर्टिक्युलरली CHD म्हणजे कॉर्नरी हार्ट डिसीज जो आहे, त्याचं स्त्रीला म्हणजे वयात आल्यापासून ते रुजोनिवृत्ती होईपर्यंत ती स्त्रियांचे हार्मोन थोडे कार्डिओ प्रोटेक्टिव्ह असतात अशी मानले जातात, आणि त्यामुळे पुरुषामध्ये CHDचं प्रमाण जास्त आढळतं. एक प्रकारचं निसर्गानं दिलेलं स्त्रीला ते थोडंसं तिच्या हृदयाला दिलेलं, कोमलतेला दिलेलं प्रोटेक्शन आहे, संरक्षण दिलंय असं आपण म्हणू शकतो. पण असे जे स्त्रियामध्ये खास करून आढळणारे जे विकार आहेत ते कमी आढळतात आजकाल. म्हणजे आपल्याला त्याचं प्रमाण स्त्रियामध्ये पण कमी आढळतं, पण विशेषतः शहरी भागामध्ये सुशिक्षित स्त्रियामध्ये याचं प्रमाण कमी आढळतं. पण अजूनही जो निम्न शहरी वर्ग आहे किंवा खेडेगावातला वर्ग आहे, तिथूनही अजून अशा प्रकारे असा मानसिक त्रास असलेले रोगी येतात, किंवा ज्याच्यामध्ये विच हंटिंग केलं जातं, त्याच्यामध्ये स्त्रियाला दोषी देऊन तिला त्रास देणं, किंवा स्त्री शी इज द ओरिजिनेटर ऑफ भानावती असं मानणं, हे आपल्याला मराठवाड्यासारख्या भागामध्ये जास्त आढळतं. तर कोकणासारख्या भागामध्ये आपल्याला अंगात येणं किंवा बाधावणं याचं प्रमाण स्त्रियामध्ये अधिक आढळतं. किंवा त्यांनी दिलेलं तर एक्सप्लेनेशन असतं मानसिक ताणाचं. एक तुम्ही मगाशी असं हे सांगितलं हा, की स्पेसिफिक काही गोष्टी असतात की हा, ज्या तुमच्यावरती काम करतात. तर हम्म, आम्ही आमच्या प्रेक्षकांना जेव्हा प्रश्न विचारले होते, हा, त्याच्यामध्ये मॅक्सिमम स्त्रियांच्याकडून आलेला एक प्रश्न असा होता की मला निद्रानाशाचा त्रास होतो आहे. हम्म. तो ह्या सगळ्या डिसऑर्डर्सशी कुठेतरी संबंधित असतो? निद्रानाशाचा प्रश्न हा खरं म्हणजे एक सामाजिक प्रश्न आहे. मी जवळजवळ 1985 साली माझं पहिलं पुस्तक लिहिलं. त्याचं पुस्तकाचं नाव होतं तुमची झोप तुमच्या हाती. ते माझं सगळ्यात जास्त खपणारं पुस्तक आहे, आणि त्याच्यात मी वाक्य लिहिलं होतं की प्रत्येकाला उत्तम झोप मिळणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो त्याला मिळालाच पाहिजे. लोकमान्य टिळकांची माफी मागून हे वाक्य मी लिहिलं होतं. पण मला वाटतं की निद्रानाश हा स्त्री पुरुष दोघांमध्ये सारखा आढळतो, परंतु काय आहे की वेगवेगळे आपल्याला कारणं वेगळी आढळतात. निद्रानाशाची कारणं स्त्रीमध्ये आणि पुरुषामध्ये वेगवेगळी आहेत. निद्रानाशाचं प्रमाण जवळजवळ सारखंच आहे, परंतु स्त्रिया आता त्या निद्रानाशाच्या बाबतीत अधिक सजग झाल्या आहेत. म्हणजे पुरुषाला जर माझा आता खर्चाचा ताळमेळ कसा बसू, की बाहेरचं पण काम आहे, घरात पण ही पण जबाबदारी आहे, की कशी निभावू, असं ही पुरुषांची कारणं होती. तर कुटुंबाचा कसा सांभाळ करू, मुलं काय करतायत, त्यांचं शिक्षण कसं चाललंय, सगळ्या लोकांना मी पुरेशी पडते की नाही, या गोष्टीची चिंता वाटणं, या गोष्टींनी उदास वाटणं, याचं प्रमाण आपल्याला स्त्रियामध्ये जास्त आढळून येतं. त्यामुळे निद्रानाशाची कारणं दोघांमध्ये वेगळी असली तरी निद्रानाश हा स्त्रिया आणि पुरुष दोघांमध्ये आपल्याला सारखा आढळतो. परंतु मगाचा जो मुद्दा आहे की स्त्रियांमध्ये चिंता आणि मानसिक उदासीनतेचं प्रमाण जास्त आढळतं, याच्यामध्ये मला हा मुद्दा, निद्रानाशाचा मुद्दा महत्वाचा आहे असं मी मानतो. याचं कारण असं आहे की मानसिक उदासीनतेचं अत्यंत महत्वाचं लक्षण आपण कोणतं आहे, तर निद्रा हे म्हणत असतो. म्हणजे मला चिंता असल्यामुळे मला झोप लागत नाही असा जसा त्रास आहे, तसा मला चिंता वाटत असल्यामुळे, उदास वाटत असल्यामुळे खूप लवकर जाग येते, आणि त्यामुळे मी लवकर जागी होते, आणि मग मला झोप लागत नाही. मग मला झोप लागत नाही म्हणजे मला 3:30-4 वाजता जाग येते, आणि मग मला झोप लागत नाही. मी पडते अगदी टिपिकल पेशंट म्हणतात, बिछाण्यावर पडल्या पडल्या झोप लागते, पण पहाटे जाग आली ना ती झोपच लागत नाही. हा जो निद्रानाशाची जी एक खासियत आहे, ती आपल्याला स्त्रियामध्ये जास्त आढळून येते. मगाच्या एका मुद्द्यामध्ये आपल्याला हा मुद्दा अजून एक मला मांडायचा आहे, तो असं की
तो निद्रानाशाशी पण कनेक्टेड आहे, डिप्रेशनशी पण कनेक्टेड आहे. निद्रानाशाशी नसला तरी सुद्धा आय मीन तो प्रश्न डिप्रेशनशी कनेक्टेड आहे. तो असं आहे की थायरॉइड ही जी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तुम्ही डॉक्टरांकडे गेलात आणि म्हणालात की मला माझी चिडचिड होते किंवा मला झोप लागत नाही, मला थकवा वाटतो, मला ठीक वाटत नाही, अस्वस्थ वाटतं, असं असेल तर डॉक्टर पटकन म्हणतात की थायरॉइड टेस्ट करून घ्या. तर आज आपल्याला म्हणजे पूर्वी 20-25 वर्षापूर्वी सुद्धा मी म्हणत नसे की थायरॉइड टेस्ट करून घ्या. पण आता स्त्री जर आली, महिला पेशंट जर आली, तर तिला म्हणतो की तुम्ही थायरॉइड टेस्ट करून घ्या. ते म्हणजे मला काही होत नाही, नाही करून घ्या तुम्ही. आणि मग आपल्याला हायपोथायरॉइडचं प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतं आणि ते सुद्धा त्या डिप्रेसशी कनेक्टेड आहे आणि डिप्रेशन निद्रानाशाशी कनेक्टेड आहे. त्यामुळे जर हायपोथायरॉइड तुम्ही असता तेव्हा एकूणच लेथार्जी वाटणे, अशक्तपणा वाटणे, उत्साह न वाटणे, हे जे स्त्रियांच्या माथी मारलेले जे अवगुण मानले जातात त्याच्या मागे थायरॉइड हा एक महत्वाचा मुद्दा असू शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि एक जनरल मुद्दा असा जो आपण आरोग्याच्या दृष्टीने होतोच आहे, मी असं म्हणतो की थायरॉइड, डिप्रेशन आणि डायबिटीस या 3 सख्या बहिणी आहेत आणि त्या जुळ्या बहिणी तिळं येते, ती एक आली की दुसरी येते, दुसरी आली की तिसरी येते. ज्यांना हायपोथायरॉइड आहे त्यांना पटकन डिप्रेस वाटतं आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांना पण डिप्रेस वाटतं आणि डिप्रेस लोकांच्या मध्ये पण ब्लड शुगरचं प्रमाण जास्त कमी जास्त होत असतं. हे सगळं हे एकत्र आहे आणि आता एकसंध आपल्याला तुमच्या फिजिशियननी, डॉक्टरनी आणि आपण पण विचार केला पाहिजे. मी जेव्हा पेशंटना म्हणतो की तुम्ही ही टेस्ट करून घ्या, म्हणजे कशाला टेस्ट करायची हो? नाही नाही, टेस्ट करून घ्या, कारण हे या 3 बहिणी आहेत, भयंकर त्रास देणाऱ्या बहिणी आहेत आपल्याला. त्यांचा आपल्याला काबू टेस्ट मैत्रीच करायला पाहिजे त्यांच्यावरती, त्यांच्याशी. तरच आपण त्यांना आपण सांभाळू शकतो. तर याचं हे पण स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला जास्त आढळून येतं. आणि ते दुर्लक्षित राहतं. हा दुर्लक्षित राहतं. कारण थायरॉइड पर्टिक्युलरली केव्हापासून तुम्हाला असं होतंय थायरॉइड आपण म्हणतो की अरे, अरे किती दिवसापासून नाही गेले 2 वर्ष मला असा त्रास होतोय. अरे का गप्प राहिलीस तू इतके दिवस? का बोलली नाहीस? नाही, नाही मी म्हणायचे मला अशक्तपणा आहे, मग काहीतरी व्हिटॅमिन घ्यायची. पण माझी कोणी टेस्ट करून घेतली ते फार महाग असतं. आता काय म्हणायचं? अशी परिस्थिती येते. त्यामुळे या गोष्टीचा कुटुंबानी, स्त्रीनी विचार करायला पाहिजे. साधारणपणे बर्वाच्या ज्या सगळ्या बघणाऱ्या स्त्रिया आहेत ह्या मेजरली म्हणजे आतापर्यंत आमचा जो काही अनुभव आहे तो 40 ते 50च्या मधल्या वयातल्या हो. स्त्रिया ज्या आहेत ह्या बर्वाचे सगळे कार्यक्रम बघणाऱ्या म्हणा किंवा अच्छा. फॉलो करणाऱ्या ज्या आहेत हा बरं. वयोगट आम्हाला स्वतःला दिसताना हा असा दिसतो जास्ती. तर ठीक. 40 ते 50च्या वयामध्ये स्त्रियांना असे काही पर्टिक्युलर डिसऑर्डर्स म्हणा, त्रास म्हणा किंवा कॉमन ज्याला आपण म्हणू शकतो की हा हे खूप कॉमन आहे पण हे होतं स्त्रियांना. मग 40 ते 50 बरोबर. साठी असं काही सांगू शकाल तुम्ही की हे खूप कॉमन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि बरं. बघायला मिळेल हा एक भाग झाला. याच्याबरोबर लढू कसं शकतो तेही नक्की सांगा. उत्तम. छान प्रश्न आहे. म्हणजे आपल्या नवीन भाषेमध्ये टेलिव्हिजनच्या भाषेत म्हणायचं की या सगळ्या होम मिनिस्टर्स आहेत. तर या होम मिनिस्टर या 40-50 वर्षाच्या स्त्रिया आणि पण मी आय वॉन्ट टू ट्रेस इट बॅक. म्हणजे मला वयात येणं आणि म्हणजे रुजूनिवृत्ती होणं, स्त्रियांची मासिक पाळी थांबणं, हे 2 अत्यंत क्रिटिकल, अत्यंत महत्वाचे असे सांधे आहेत स्त्रीच्या आयुष्यातले. पुरुषांच्या आयुष्यातलं वयात येणं हे त्या मानाने स्त्रीच्या आयुष्यातल्या सारखं इतकं इव्हेंटफुल नसतं. स्त्रीच्या बाबतीत एक डेफिनेट इव्हेंट असतो. ते म्हणजे पुरुषांच्या मध्ये या गोष्टीकरिता हळूहळू जी सुरुवात होत असते त्याची स्त्रीमध्ये ते एकदम प्रेसिपिटेट झाल्यासारखं, की मागच्या महिन्यात नव्हतं आणि या महिन्यात स्पॉटिंग झालेलं आहे, म्हणजे बदल झालेला आहे. बरोबर. तसं त्या मानाने रुजूनिवृत्ती थोडी हळूहळू होत असते. पुरुषांची त्याच्यापेक्षा स्लो होत असते. पण हे जे 2 सांधे बदलण्याची वय ना, आम्ही जेव्हा मानसिक ताणतणाव म्हणत असतो तेव्हा मी नेहमी म्हणतो की 2 आपण भाग करूयात त्याचे. एक बाहेरची कारणं, एक आतली कारणं. यातल्या आतल्या कारणातलं पहिली कारणं ही 2 आहेत, की वयात येणं आणि अ, अ, रुजूनिवृत्ती होणं. ही 2 महत्वाची कारणं आहेत, की ज्याच्यामध्ये शरीरामध्ये निश्चितच बदल होत असतो. दोन्ही प्रकारे मुलगी जेव्हा वयात येते, तेव्हा तिच्या शरीरामध्ये बदल होत असतो. तिच्या अंगकाठीमध्ये बदल होत असतो. तिच्या विचारामध्ये थोडा बदल होत असतो. मूडमध्ये बदल होत असतो. तिची जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतो आणि तिच्या कानात पण जे सांगितलं जात असतं, ते पण महत्वाचं असतं, की बाई आता तू लहान राहिलेली नाहीयेस, आता तू मोठी झालीस. पण मोठं म्हणजे काय हे
स्पष्ट सांगितलेलं नसतं, त्याचं महत्व सांगितलेलं नसतं. त्यामुळे काय होतं, की या शारीरिक बदलाबरोबर जो मानसिक बदल होतो तो लादल्यासारखा होतो. शारीरिक बदल आपण टाळता येत नाही, पण त्या मुलीला जेव्हा ती म्हणते, की आता तू खेळायला जायचं नाहीस, तर मग तिला प्रश्न पडतो, की आता काय झालं मला? तर तू आता मोठी झालीस याचा जो एक मानसिक सांधा जुळवून घरातल्या कुटुंबाने द्यायला पाहिजे. मग तो पुरुष स्त्री दोघा आई-वडिलांनी दोघांनी सारख्या जबाबदारीने दिला पाहिजे. तो त्याचं स्पष्टीकरण त्याला तिला समजून घेऊन तिच्यावरती योग्य संस्कार करणं, की हा बदल म्हणजे आपल्या प्रौढ आयुष्याची आपण सुरुवात करत असतो. आपला तुझ्या आयुष्यातला तुझा रोल बदलत असतो. कुटुंबातला रोल बदलत असतो. तुझा समाजातला तुझी भूमिका बदलत असते आणि या भूमिकेला साजेसे जे स्किल्स आहेत, विचार आहेत, त्याप्रमाणे हळू आपल्याला तिकडे ट्रान्समिट व्हायचं. असं काल होतं आणि आज असं बदललं असं सिनेमामध्ये फक्त आढळून येतं काय आधीच्या रील मधला लहान मुलगा पळत जातो आणि एकदम पळत येणार तो मोठा झालेला दिसतो. ते सिनेमामध्ये ठीक आहे हो, पण रियालिटीमध्ये बदलावा लागतो. तो सांधे बदलणं ही कुटुंबाची जबाबदारी आहे आणि त्या व्यक्तीने त्या मुलीने पण तिला अर्थातच तिला हे जास्त समजावून सांगणं गरजेचं आहे, की बाई गं तुझा आता नशीब आहे, स्त्री जन्म ही तुझी खाणी आहे, तुला भोग भोगावे लागणार आहे. अतिशय ऐकून मला असं वाटतं, की काय बोलावं या बाबतीत. ते भोग भोगावे लागतात. असं प्रेझेंट करणंच मुळात इतकं दुर्दैवाचं आहे, की हे स्त्रीचं एक अत्यंत महत्वाचं लक्षण आहे, की तू असण्याचा तो भाग आहेस. हे ह्याची जाणीव करून देणं आणि तो एक आपल्या भूमिकेतला बदल हे समजून घेणं होतं. त्याचप्रमाणे जेव्हा स्त्री यातनं निवृत्त होत असते, रजोनिवृत्ती होत असते, तेव्हा सुद्धा तिचा रोल बदलत असतो, तिची भूमिका बदलत असते आणि त्या भूमिकेनी कुटुंबाने तिला सपोर्ट करणं महत्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षा स्त्रियांनी स्वतःचं समुपदेशन करणं महत्वाचं आहे. माझी आता भूमिका बदललेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. याला टिपिकली एम्प्टी नेस्ट सिंड्रोम असं म्हणतात, की नवरा आपल्या आपल्या कामात बिझी असतो, मुलं आता काय घरातली पिलं होती, ती घरट्यातनं उडून गेली आणि आता मी एकटी राहिले घरात. असा जो एक त्याला शिक्का मारला जातो एम्प्टी नेस्ट सिंड्रोम. तो याच काळामध्ये असतो आणि आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला हे जास्त आढळतं, की या वयामध्ये 45 ते 50 या वयामध्ये किंवा 42 43 ते 47 48 या वयामध्ये मुलीचं लग्न होतं किंवा सून घरामध्ये येते. तर ते सून घरात आल्यामुळे घरामधला जो एक बॅलन्स असतो, घरामधले जे एक समतोलत्व त्या कुटुंबाने ते असमतोल असेल, पण त्या असमतोलाचा एक समतोल असतो, की ज्या प्रकारचे रिलेशनशिप गुंतलेले असतात, त्याचे धागे पक्के झालेले असतात, ते एकदम बदलतात आणि त्याच्यामध्ये त्या स्त्रीची जो निवृत्ती होणाऱ्या स्त्रीची भूमिका खूप महत्वाची असते. तिला असं वाटत असतं, की मी कुटुंबाच्या आता केंद्रभागी नाही, मी दूर गेलेली आहे. पण ती भूमिका बदललेली असते हे समजून घेणं गरजेचं आहे आणि ती भूमिका बदलण्यामागे पुन्हा तीच हार्मोन्स कारणीभूत. ज्याने सुरुवात होते त्यानेच शेवट होतो. हे समजून घेणं आणि तिच्याशी संवाद करणं महत्वाचं आहे आणि त्यावेळेला तिची होणारी चिडचिड, मनाची होणारी तगमग किंवा तिनं हे नाकारणं, स्वतःला न स्वीकारणं, आपल्या कुटुंबातलं बदललेलं स्थान स्वीकारणं हे महत्वाचं आहे. आपले छंद, आपले विचार याच्यामध्ये बदल करून घेणं ते आणि पुढे जाणं हे महत्वाचं आहे. या बाबतीत आपलं कुटुंब किंवा मी असं म्हणतो, की स्त्रिया पण या बाबतीत अ, चांगली भूमिका घेत नाहीत. म्हणजे चांगल्या प्रकारे स्वतःचं समुपदेशन करत नाहीत. स्वतःशी जो संवाद करायचा असतो, कुटुंबाने संवाद करायचा असतो, तर स्वतःनी कसा संवाद करायचा असतो, याचं भान पुरेसं स्त्रीला नाही. त्यामुळे या बाबतीत असं म्हणूया, की जसे सपोर्ट ग्रुप असतात, तिथे आपण या गोष्टीची चर्चा होणं, एकमेकांशी बोलणं, समजून घेणं महत्वाचं आहे. अनेकदा मी पूर्वीच्या काळी जास्त स्त्रियांच्या अशा प्रकारच्या कार्य म्हणजे वनिता समाज असेल किंवा महिला समाज असेल, अशा ठिकाणी पुष्कळदा मला जे बोलवायचे वेगवेगळ्या कारणाकरता, तेव्हा मी त्यांना सांगत असे, की तुम्ही या गोष्टीची अत्यंत गंभीरपणे चर्चा करा. की मला असं होतं, तुला पण असं होतं का? असं शेजारणीला विचारायचं आणि शेजारणी म्हणते का, "गं मला पण असंच होतं." म्हणजे ते नॉर्मल आहे. नाही, असं नाही. ते नॉर्मल आहे. शेजारणीला होत असलं म्हणजे मला होत असलं, तर ते नॉर्मल नाही. ते नॉर्मल आहे की नाही, ते कमी जास्त आहे का? याची तपासणी केली पाहिजे, पडताळणी केली पाहिजे. शेजारणीला होतं म्हणून मला अरे शेजारणी तुझ्यापेक्षा जास्त अक्कल आहे असं कधी वाटलं तुला? नसतं. आपण उगाचच मानत असतो. हे समजून घेणं आणि याचा गंभीरपणे विचार करणं शेअर करणं खूप महत्वाचं आहे. हे हे अ, अजून लक्षात येत नाहीये. सुशिक्षित अ, चांगल्या उच्च विभूषित स्त्रियांच्या मध्ये पण हे
आपल्याला पटकन आढळून येत नाही. विशेषतः जेव्हा एखादी स्त्री नोकरी करत असेल आणि जेव्हा ती त्या वयामध्ये येत असते, तेव्हा तिचं एखादं प्रमोशन अडकलेलं असतं किंवा प्रमोशन मिळालेलं असतं किंवा नाकारलेलं असतं किंवा तिला झेपत नसतं, घरातला पण रोल वेगळा असतो. तेव्हा जी होणारी तगमग आहे, चिडचिड आहे, स्विंग्स ऑफ मूड आहेत, हे ट्रीटेबल आहेत. हा नशिबाचा भाग नाही किंवा तो सोडून देण्याचा पण भाग नाही. ते ट्रीटेबल आहे. त्याचं समुपदेशन करणं, प्रसंगी त्याच्यावर योग्य डायग्नोसिस करून त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं खूप महत्वाचं आहे. मानसोपचार करणं महत्वाचं आहे. हे अजून स्त्रियांनी लक्षात घेतलेलं. आणि जर एखाद्या पुरुषांनी, कुटुंबाने सांगितलं की असं वाटतं की तुझी चिडचिड जास्त होतीये किंवा तुला जर उदास वाटतंय, तू वारंवार तुला रडू येतंय किंवा तू खूप रुसलेली असतेस किंवा कंटाळलेली असतेस, दमलेली दिसतेस, तर छे असं काही नाही, उगाचच मला कसली तरी लेबल लावू नका, असं न म्हणता त्या गोष्टीचा एक स्वीकार केला पाहिजे आणि पुढाकार घेऊन त्याचं निराकरण केलं पाहिजे. आज मला चिन्ह थोडस वेगळं दिसायला लागलेलं आहे की स्त्रिया खूपदा या वयातल्या स्त्रिया एकट्या येतात. तुम्ही एकट्याच आलात? हो, मला घरातल्या कोणालाही सांगायचं नव्हतं. त्यांचं सगळं बोलणं बिणं झाल्यानंतर मी त्यांना सांगतो की असं नाहीये, तुम्ही तुमच्या कुटुंबाचा याच्यात सहभाग महत्वाचा आहे. त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं नसलं तरी मला मात्र त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि या कुटुंबाने तुम्हाला, ती तुमची प्रोटेक्टिव्ह वॉल आहे. ते तुमचं अत्यंत महत्वाचं शेल आहे. ते तुमचं शॉक ऍब्सॉर्बर्स आहेत. त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. त्यांना या गोष्टीचं वैज्ञानिक दृष्टिकोन देणं महत्वाचं आहे. त्यामुळे या बाबतीत थोडं ओपननेस स्त्रियांनी ठेवायला पाहिजे, असं मला वाटतं. थोड्याशा कानपिचक्या देतोय मी. पण वयामुळे आणि 40 वर्षाच्या अनुभवाने तो मला हक्क आहे, असं मी मानतो. नक्कीच तुम्हाला तो हक्क आहे. कारण म्हणजे एक तर तुमचा अनुभव या विषयातला खूप मोठा आहे आणि शेकड्याने तुम्ही वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्रिया पेशंट्स म्हणून जेव्हा बघितलेल्या असतात. हजारो. किंवा 20 ते 30 मध्ये काय प्रॉब्लेम्स असतील, 30 ते 40 मध्ये काय, हो, हो. अगदी, 40 ते 50 मध्ये अगदी. काय असतील, याचा एक खूप चांगला तुमचा अभ्यास असल्यामुळे तुम्ही हे सांगू शकताय. मला अजून एक मुद्दा मांडायचा आहे जरूर, मला. जरूर, जरूर सर. तो आता तुम्ही म्हणाल त्याच्यावर मला आठवण झाली. 1999-2000 साली मी एक लेख लिहिला होता लोकसत्तेमध्ये. त्याच्यामध्ये असं म्हटलं, ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी, असं त्याचं टायटल होतं. त्याचा अर्थ असा होता की पूर्वीच्या काळी मुलांच्या मध्ये जो प्रचंड कॉम्पिटिटिव्हनेस होता, की मला पहिला नंबर मिळाला पाहिजे, इतके टक्के मार्क मिळाले पाहिजेत, नाहीतर काही खरं नाही, नाहीतर मग भयंकर चिडचिड, वैताग, अभ्यासात लक्ष न लागणं, वैतागणं, आणि असे खूप प्रश्न घेऊन मुलं यायची. हुशार मुलं खूप यायची. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की 90-95 नंतर जितकी मुलं येतात तितक्याच मुली येत आहेत. त्या पण तितक्याच कॉम्पिटिटिव्ह होत आहेत आणि त्या पण तितक्याच अमयिकेने या स्पर्धेत सहभागी होत आहेत. आणि ज्या स्पर्धेचे जे तोटे मुलांना भोगावे लागतात, तेच मुलींना भोगावे लागतात. आणि याचं मी खापर अर्थात शिक्षण संस्थेवर, शिक्षण व्यवस्थेवर फोडलं होतं, अशा अर्थाने की ते शिक्षणच मुळात कुचकामी आहे. जे शिक्षण मुळात लाईफ स्किल शिकवतच नाही. तिथे ज्या गावच्या बाबळी त्या गावच्या बोरी असणारच. कारण ती जमीनच जिथे उगवतं सगळं शिक्षण, तेच दोषी आहे. त्यामुळे मुली पण तितक्याच कॉम्पिटिटिव्ह झालेल्या आहेत, असं म्हणून काही म्हणजे हे माझं निरीक्षण बरोबर असलं तरी कारण दुसरं आहे. तर हे पण आपल्याला मुलीमध्ये जास्त आढळून येतं आणि ते अगदी आता पीएचडी पर्यंतच्या मुलीमध्ये आढळतं. मी आयआयटीत काम करतो, इकडे पीएचडी करण्याच्या मुली आहेत. हे सेम, म्हणजे फक्त इंग्लिशमध्ये बोलत असलं तर जेंडरचा पण पत्ता लागत नाही. आय एम टायर्ड, आय एम एक्झॉस्टेड, आय वॉन्ट टू डू दिस, आय वॉन्ट टू डू दॅट. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, मराठीमध्ये आपण ते वेगळ्या लैंगिकचे बदल होत असतात क्रियापदामध्ये, पण ते सारखेच आहेत असं मला वाटतं. की या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. या बाबतीत शुड बी, म्हणजे आपण लेस कॉम्पिटिटिव्ह व्हावं असं नाही, अजिबातच नाही. तर आपण स्पर्धा करावी. स्पर्धा ब्रिंग्स आउट द बेस्ट इन पीपल, नो डाऊट अबाउट इट. पण कॉम्पिटिशन कॅन ऑल्सो बी कॅटॅस्ट्रॉफिक, कॅन ऑल्सो बी एक्स्ट्रीमली स्ट्रेसफुल. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मुलींनी पण लक्षात घेतलं पाहिजे. मुलांनी आणि मुलींनी दोघांनी लक्षात घेतलं पाहिजे की परीक्षा ही अंतिम नाहीये. हे एक फक्त दरवाजा आहे. तो आपल्याला कधी उघडता येतो, कधी ठोठावता येतो, कधी उशिरा, कधी लवकर, नो प्रॉब्लेम. पण अशा प्रकारची जीवघेणी स्पर्धा आपल्याला नको आहे. आणि ते तुम्ही रॅट रेस मध्ये पहिले आला तरी शेवटी तुम्ही रॅटच असता. ते आपल्याला मुलगा आणि किंवा मुलगी यांनी विसरून चालणार नाही. वी आर ऑल रॅट्स इफ यू आर इन अ रॅट रेस.
खूप छान सांगितलं तुम्ही की स्पर्धा चालू आहे आजकाल, त्याच्यामध्ये मुलगे काय किंवा मुली काय सगळे स्ट्रेसफुल ह्याच्यातून जाता आहेतच. अगदी. आता सध्याच्याच युगाचा जर आपण विषय बोलतो आहे, तर मला एक अजून असा वेगळा थोडासा मुद्दा जो प्रश्नांमधून समोर आला आहे, हा हा. पाहायला किंवा ऐकायला जो मिळाला किंवा आमच्या ऐकणाऱ्यांनी जे प्रश्न विचारले त्याच्यामधून जो ओके. बाहेर आलेला मुद्दा आहे तो असा आहे की टेक्नॉलॉजिकली सगळेजण फ्रेंडली होत चालले आहेत. टेक्नॉलॉजी एकमेकांना जवळही आणते आहे, लांबही करते, दोन्ही गोष्टी आहेत. अगदी अगदी हे ऍब्सोल्युटली जवळ करेक्ट. आणणं जे काही आहे याच्यामध्ये प्रत्येक वेळेला समोरचा व्यक्ती, मी व्यक्ती एवढंच म्हणते आहे, जेंडर आपण बाजूला ठेवूया. अगदी. समोरची व्यक्ती तुमच्या खूप जवळची आहे असा भास तुम्हाला या टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यामधून व्हायला लागला आहे. मग ते करेक्ट. इंटरनेटमुळे झालेली ओळख असेल, फेसबुकमुळे झालेली ओळख असेल किंवा बाकी काही ऍप्स आहेत याच्यातून झालेल्या ओळखी आहेत. या सगळ्या गोष्टी जेव्हा स्त्रीपाशी येऊन थांबतात तेव्हा कुठेतरी असं दिसतं आहे की आयदर स्त्री अडचणीत आलेली आहे किंवा त्या गोष्टी तिच्यावरती हावी होत गेलेल्या आहेत. खूप वजन या गोष्टींनी निर्माण केलेलं आहे. मग त्याचा परिणाम म्हणून कुटुंबात कलहही बघायला मिळतो आहे, दुर्लक्षही बघायला मिळतं आहे, ओव्हर प्रोटेक्टिव्हनेस पण पाहायला मिळतो आहे. तर या सगळ्या गोष्टी आणि ह्या टेक्नॉलॉजी कडून होणारे जे काही धोके आहेत आपल्याला, तर याचा आपण म्हणजे याच्याशी आपण लढू कशा पद्धतीने शकतो? कारण हा प्रॉब्लेम मला वाटतं बहुतेक सगळ्यांनाच आजकाल फेस करावा लागतो आहे. यंग एजच्या मुली असू देत, मिडल एजच्या बायका असू देत. काय पद्धतीने आपण ह्या गोष्टींशी डील करू शकतो? कारण खूप लोकांच्याकडनं हा प्रश्न येतो आहे मुख्य. उत्तम प्रश्न आहे. अगदी अगदी कालसुसंगत प्रश्न आहे. कसं आहे की तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासातून निर्माण झालेले वेगवेगळे ऍप्स आणि निर्माण झालेले इंटरनेट, मोठं मायाजाल, आभासी जग, हे अत्यंत म्हणजे ते सगळ्यात जो घटक आहे, एकक आहे, त्याच्यापर्यंत पोहोचलेले आहे. अगदी खेडोपाडीमध्ये पोचलेलं असं हे माध्यम आहे. जे ज्याचा पूर्वी ऍक्सेस नव्हता असा ऍक्सेस सगळ्यांना मिळालेला, ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे शिक्षण त्याच्या मार्फत आता होऊ शकतंय. ऑनलाईन एज्युकेशन करता आपण त्या दृष्टीने आपण पुढे जातो. पण इट इज लाईक न्यूक्लिअर एनर्जी. त्याने बॉम्ब पण बनतो आणि इलेक्ट्रिसिटी पण बनू शकते. तसं आहे ते. तर या बाबतीत मला असं वाटतं की स्त्रिया जास्त अडचणीत सापडतात. म्हणजे अशा अर्थाने की मगाशी जो सुरुवातीला तुम्ही मुद्दा मांडला की भावना प्रधानता किंवा भावनाशीलता, संवेदनशीलता, हळवेपणा जरा जास्त असल्यामुळे स्त्रियांच्या भावनांना आवाहन करणं थोडंसं, त्याची ज्या ट्रिक्स आहेत, त्याच्या ज्या युक्ती आहेत, मी या सायबर स्पेस मधले मी त्यांना लांडगे म्हणतो. त्यांना बरोबर माहिती झालेल्या आहेत. ती रेड रायडिंग हुडचीच गोष्ट परत आपल्याला ऐकायला मिळते की तो लांडगा टपून बसलेला असतो आणि तो हुकमी वाक्य असतात ती, की मला लॉंग टर्म रिलेशनशिप मध्ये इंटरेस्ट आहे, मला सेक्स मध्ये इंटरेस्ट नाहीये, आय एम इंटरेस्टेड इन रिलेटिंग विथ पीपल, आय जस्ट वॉन्ट टू बी विथ यू बिकॉज यू आर अ ग्रेट सपोर्ट, यू आर व्हेरी इंटेलिजंट. ते खास वाक्य जेव्हा वाचायला मिळतात तेव्हा स्त्रियांच्या मनाचा पटकन ठाव घेतला जातो. पर्टिक्युलरली जर आपण एखाद्या तणावयुक्त प्रसंगातनं जर प्रसंग आपल्याला ओढवलेला असेल, तर आपल्याला असे आश्वासक शब्द ऐकायला मिळाल्यानंतर आपण पटकन त्या भावनांच्या आहारी जातो. हे आहारी जाण्याचं प्रमाण स्त्रियामध्ये अर्थातच जरा जास्त असतं. त्याच्यामुळे दे आर टेकन फॉर अ राईड. पण इथे मुंबईमध्ये किंवा जगामध्ये सर्वत्र ठिकाणी या निमित्ताने झालेले स्त्रियांचे वरती झालेले बलात्कार, खून, अत्याचाराची रोज कसली ना कसली तरी बातमी येत असते. याचं कारण या गोष्टी, हे जे लांडगे आहेत यांच्यापासून स्वतःला कसं सावध ठेवायचं याची जाणीव ना स्त्रियांना, ना कुटुंबाला, ना कोणालाच. आपली वापरण्याची क्षमता आहे पण लिटरसी नाहीये. ज्याला साक्षरता म्हणू ती आपल्याकडे आलेली नाहीये. आभासी जगामध्ये साक्षरता लागते. आपल्याला ते वापरायचं कसं नाही तर साक्षरता, त्याचा कसा वापर करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्या आयुष्यातलं स्थान काय हे आपल्याला कळलं पाहिजे. दॅट इज लिटरसी.
ही आपल्याकडे नसल्यामुळे आपल्याला स्त्रियांचं प्रमाण, आणि याला केवळ 14-15 वर्षाच्या मुली पॉर्नोग्राफी बघायला लागल्यात आणि 20-22 वर्षाच्या मुली प्रीमॅरिटल सेक्स करतायत किंवा असं असं नाही. तर लग्न होऊन 10-15 वर्ष झालेल्या मुली, अगदी टिपिकल केसेस मी तुम्हाला सांगतो की 10 वर्ष झाल्यानंतर आमच्या शाळेचं रियुनियन झालं, आमची 25 वर्षानंतर रियुनियन झालं, तिथे मला माझा मित्र भेटला, माझी मैत्रीण भेटली आणि पुन्हा मी कनेक्ट केलं. मग आम्ही नेहमी व्हॉट्सअपवरती बोलत असतो, या माध्यमातून बोलत असतो. आमची मैत्री कधी जुळली, कधी आम्ही जवळ आलो, आम्हाला कळलं देखील नाही. हाऊ डज दॅट हॅपन? हे कसं होतं? कारण आपण आपण या निसरड्या जमिनीवरनं चालत असतो, याची आपल्याला जाणीव होत नाही. पाय कधी निसरतो हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे हे जे निसरड्या जागेनं चालणं आहे ते त्याचं भान कुटुंबानी, स्त्रियांनी ठेवणं गरजेचं आहे. आणि ते अगदी मी तुम्हाला सांगितलं 25 वर्ष 40 वर्षानंतरची रियुनियन, त्याच्यानंतर आधीचे भेटले आणि असं झालं तसं झालं, मोबाईलवरती फोन केले, मग SMS केले. अशा इतक्या केसेस आहेत की मला असं वाटतं की लग्नाचे ब्रेकअप किंवा स्त्री पुरुष संबंधामधले सगळ्यात दबाव आणणारी आणि मारक ठरणारी कोणती गोष्ट असेल ती ही ऍप्स आहेत असं मला वाटतं. कारण त्याचा उपयोग कसा करायचा कळत नाही. अगदीच ऑर्डिनरी उदाहरण देतो, सर्वसाधारण उदाहरण देतो. आपल्याला व्हॉट्सअपवरनं कोणीतरी म्हणतं आय लव्ह यू. आता आय लव्ह यू हे शब्द आपण सिनेमामध्ये इलू 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 गाणं होतं त्याच्यावरती, किंवा लव्ह यू असं म्हणायला तो नायक चाचरत असतो आणि नायिका वाट बघत असते कधी एकदा हा आय लव्ह यू म्हणतो. ही जशी एक जुन्या काळामध्ये होतं, सिनेमामध्ये होतं, आणि तो काळ गेलाय. लव्ह या शब्दाचा अर्थ तो रोमॅन्टिक राहिलेला नाहीये. आय लाईक यू. कसं आहे, अमेरिकेत गेल्यानंतर पहिले म्हणायचं की कोणी म्हटलं रे छान आहे, त्यात म्हणायचं ग्रेट, म्हणायचं वाव ग्रेट आहे. मला कळलं की ग्रेट नाहीये, ते गुड आहे. आपण ज्याला गुड म्हणतो त्याला ते ग्रेट म्हणतात. आपण ज्याला लाईक म्हणतो त्याला तर लव्ह म्हणतात. सो याचा अर्थ दोन्ही पार्टीनी समजून घेतला पाहिजे की ती ऑर्डिनरी गोष्ट झालेली आहे, की त्याचा आपण वापरलेल्या शब्दांचा नेमका अर्थ मला काय कळतो, समोरच्या व्यक्तीला काय कळतो, आणि आपल्या दोघांच्या पलीकडे जी तिसरी एखादी व्यक्ती असते तिला काय त्याचा अर्थ लागतो, या बाबतीत आपण साक्षर नाही. म्हणजे हा शब्द वापरायचा नाहीत का असं नाही, तर या शब्दांचा अर्थ काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि या बाबतीत स्त्रिया अधिक जागृत झाल्या पाहिजेत. त्या बाबतीत अधिक सुरक्षितता त्यांनी बाळगली पाहिजे, कारण अत्यंत असुरक्षित असं ते आभासी जग आहे. त्यामुळे या बाबतीत आपण काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. खूप मोठा महत्वाचा मुद्दा तुम्ही उलगडून सांगितलाय असं म्हणावं लागेल मला, की 14-15 वर्षाच्या मुली असू देत, कारण त्यांच्याही हातात आता स्मार्टफोन आहेत, 30-35च्या बायका असू देत किंवा 50च्या सिनियर म्हणजे 50+ मध्ये असू देत, प्रत्येकाच्या पामटॉप्स वरती जग आलेलं आहे. आणि कोण तुम्हाला कशा पद्धतीने बोलावतंय, कोण कशा पद्धतीने बोलायचा प्रयत्न करत आहे हे काय काय हाक मारताय, काय हाक मारते. शाळेतली मुलं तुम्हाला काहीतरी जान्हवी नाव असेल तर काय ग जानू असं म्हणतात, कारण शाळेत तिला जानू म्हणायचे. आता जानू याचा अर्थ नवऱ्याला कळणार नाही. जानू म्हणजे जान्हवी, कारण तो काय जानू, अरे जानू कसं म्हणाला तुला तो, म्हणून मोठं भांडण होतं. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा लक्ष देऊन ऐकणं बघणं गरजेचं आहे. हे जे तुम्ही सांगतात हे हे खूप खूप वेगळं आणि छान आहे. सिंपल भाषेमध्ये तुम्ही खूप ते छान समजावून सांगितलं. ह्या ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बरवाशी येऊन कनेक्ट होतात, मला एक असा प्रश्न तुम्हाला नक्की विचारावासा वाटतो की बरवाच्या या प्लॅटफॉर्मवर जेव्हा आम्ही तुम्हाला इन्व्हाइट केलं होतं की डॉक्टर साहेब आपण आमच्याशी बोलायला याल का, हेल्थ हा विषय आहे, मेंटल हेल्थ हा विषय आहे, आणि बरवा कुठेतरी याच फील्डमध्ये बायकांच्यासाठी काम करत आहे की त्यांची इनर हेल्थ कशी चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. प्रॉडक्ट हा विषय वेगळा आहे, तो तुम्हाला जे काही रिझल्ट देणार आहे हे वरून असतील कदाचित, पण आजचा आमचा जो काही प्रयत्न होता तो त्यांची आतली हेल्थ जी आहे, मेंटल हेल्थ जी आहे, ही चांगली कशी करता येईल या बाजूनी विचार करण्यासाठीचा होता. पण मला वाटतं ते इनर सौंदर्याकरता काय करावं याच्याकरता काही मुद्दे मला मांडायचे. ते थोडक्यात मी सांगतो की हेल्थ मध्ये काय महत्वाचं आहे आणि स्त्रियांच्या बाबतीत काय महत्वाचं आहे.
तर सुरुवात मला अमृता प्रीतम यांच्या एका कॉन्सेप्ट वरनं करायची, की त्या असं म्हणतात की प्रत्येक घराला चौथा कमरा असला पाहिजे. चौथा कमरा कसला, तर एक तुमचं बाहेरची खोली, तुमची पडवी, नंतर तुमचं स्वयंपाकघर आणि तुमचं शेजघर. याच्यानंतर एक खोली अशी असते की जिथे अभ्यासिका असते, जिथे स्त्री आणि पुरुष यांना एक मोकळेपणा असतो, अवकाश असतो, की तो स्वतंत्र आहे, माझा अवकाश आहे. आणि या अवकाशाशी मी कसं जुळवून घेतो हे खूप महत्वाचं आहे. ती ती त्याला मी म्हणतो की एक एक्सटर्नल हार्मनी असते. स्त्रियांच्या बाबतीत ते विशेष आहे. एक्सटर्नल हार्मनी आहे आणि एक इंटरनल हार्मनी आहे. म्हणजे स्वतःशी होणारा संवाद आहे. ती स्वतःशी केलेली हार्मनी असते की आपण म्हणू शकतो की कारण स्किन आपलं त्वचा ही आपल्या मेंदूच्याच पेशीपासून पुढे बनत चाललेली असते. त्यामुळे आपलं मन हे स्किनवरती रिफ्लेक्ट होतं आणि आपण अगदी सहज म्हणतो ना की रागाने चेहरा उजळला, दुःखाने चेहरा काळवंडला, तर ते इज ऑल कनेक्टेड टू मेलाटोनिन. तर ते मेलॅनिन पिगमेंटशी कनेक्टेड आहे. त्यामुळे ती हार्मनी आपल्याला स्त्रियांनी लक्षात घेतली पाहिजे. आपण कौटुंबिक हार्मनीचा खूप विचार करतो. सगळे कौटुंबिक सौख्य राहावं. पण आपलं स्वतःची सौख्य कसं आहे, स्वतःची आपण चांगली मैत्रीण आहोत का, हा पण स्त्रीने विचार केला पाहिजे. दुसरं एक अत्यंत महत्वाचं स्त्रियांच्या बाबतीत आहे की स्त्रियांच्या मध्ये मला दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की स्त्रियांच्या मध्ये असमाधानीपणा खूप. म्हणजे असं आहे की आणि आजचा जो फेअरनेस आहे ना, तो मला खूप महत्वाचा वाटतं की अनफेअर वागणूक मिळाल्यामुळे मला जे दुःख झालेलं आहे, त्या दुःखाच्या त्या बाहेरच पडू शकत. त्या मला जर जशी वागणूक मिळाली, आई-वडिलांनी सवयलं, नवऱ्याने सवयलं, सासूने सवयलं, याचं ओझं वर्षानुवर्ष आपल्या डोक्यात तुम्ही ठेवून घेता. स्त्रियांना मी जनरली उद्देशून म्हणतोय. तर ते आपण ओझं उतरूया ना. एकदा आपण म्हणूया की होऊन गेलं ते. आता त्याचा कोणाला जाब विचारायचा? त्याच्याकरता किती दुःख करायचं? आता दिवस बरे आले असतील, तर ते आपण समाधानाने जगूया ना. हे जे समाधानाने जगणं आहे, याची ओळख आपल्याला झाली पाहिजे आणि ती या वयातल्या स्त्रियांना होणं खूप गरजेचं आहे, की मी ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. याच्यामध्ये ठेविले अनंते तैसेची राहावे म्हणजे निष्क्रिय होऊ नये, तर आपल्या वृत्ती काय आहेत त्या समजून घ्याव्या. माझ्या वृत्तीमध्ये ती समाधान असावे. म्हणजे चित्ती असू द्यावे समाधान म्हणजे मला जे मिळालेलं आहे, त्यातनं मी काय करू शकते, ते माझे इंटरनल रिसोर्सेस आहेत. असं जे आपण विचार करायला लागतो, तेव्हा आपल्या मनामध्ये एक समाधान आणि एक आपल्याला आपोआप स्वाभिमान आणि आपल्याला त्याच्यामध्ये आत्मविश्वास जागृत होतो. त्यामुळे तो एक समाधानीपणा, अल्पसंतुष्टपणा नको, पण समाधानीपणा जर असला, तर आपण ती अतृप्त राहत नाही आणि आपण त्या एक शांतपणे आनंदाने जगू शकतो. जेव्हा तुमचा हव्यास, तुमचं तुमचे नातेसंबंध तुम्ही धरताय का करकचून धरताय? ते रेशमी धागे आहेत का आवळणारे धागे आहेत? गाठ ही सहज पडलेली गाठ आहे की करकचून आवळलेली गाठ आहे? याचा विचार करायची स्त्रियांच्या वरती वेळ आली आणि त्याच्यात सगळं समाधान असतं तुमच्या आयुष्याचं. हे लक्षात घेतलं पाहिजे. तिसरं आहे की आपल्या शारीरिक आरोग्याकडे, मानसिक आरोग्याकडे पण आपण तितकंच लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे शारीरिक आरोग्य जर सांभाळायचं असेल, तर आपण म्हणजे शारीरिक आरोग्य सांभाळा म्हणजे छोटी-छोटी तक्रार घेऊन डॉक्टरकडे जा, एवढाच त्याचा अर्थ नाही. तर आपलं आरोग्य चांगलं राखण्याकरता आपण शारीरिक मेहनत करणं, एक्सरसाइज करणं, व्यायाम करणं, योगासनं करणं, योगनिद्रा करणं, सगळे प्रकार करणं योगाचे, शिकून घेणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याने तुमचं आरोग्य चांगलं राखता येतं. शारीरिक आरोग्य उत्तम राखण्याकरता योग हे अत्यंत महत्वाचं साधन आहे. योग कर्मसु कौशलम असं जे म्हणतात ते खरं आहे, 100% खरं आहे. याचा स्त्रियांनी विचार केला पाहिजे. तर ते आहे आणि दुसरं आपल्या मनाला पण व्यायाम पाहिजे, की आपण आपलं कुटुंब, आपली मुलं, आपली जबाबदारी सोडून पलीकडचं चौथ्या कमऱ्यात जाऊन कधीतरी तुम्ही जगायला पाहिजे. जिथे मी माझी कविता वाचते, लिहिते, माझी एंटरटेनमेंट, माझी करमणूक शोधते, माझ्या स्वतःच्या छानशा दुनियेमध्ये मी हरवून जाऊ शकते. माझं स्वतःचं एक जग निर्माण करू शकते. मग ते तुम्हाला कलाकसूर करून करायचं असेल, की तुम्हाला इंटरनेटवरती व्यासंग करायचं असेल, की वाचायचं असेल, काय पुढे शिकायचं असेल, काही करायचं असेल, ते स्वतंत्र माझं स्वतःचं जगणं आहे आणि ती स्पेस आपण शोधली तरच आपण हेल्थ चांगली राखू शकतो. पुढचा मुद्दा असा आहे, की आपल्या भावनांचा बॅलन्स, समतोल राखणं खूप महत्वाचं आहे.
आपण सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे इमोशनल हायजॅक याच्यामध्ये काय होतं, तर मला जेव्हा मी भावना उत्कट भावना जाणून लागतात, मला उचंबळून येतात, उफाळून वर येतात, तेव्हा मी भडाभडा बोलतो, भडाभडा बोलते. खूप खूप स्ट्रेस, नाही नाही, मला राग आला, मला वाईट वाटलं की माझ्या मैत्रिणीला फोन करून भडाभडा बोलते. मग किती वेळा तुम्ही बोलता? नाही, रोजच मी बोलतो. अरे म्हणजे तुम्ही रोजच मनामध्ये भडाभडा साठवता आणि ते भडाभडा ओकून टाकता, रोज ओका. कशाला? एकदा बघा ना, तुमच्या मनात इतक्या भावना का उचंबळून येत आहेत, का एवढ्या उत्कटतेने का उगळी येते, ते समजून घ्या आणि तुम्ही त्याचं समुपदेशन करून घ्या ना, त्याचं आपण निराकरण करूया. दरवेळेला ओकून टाकून सगळे प्रश्न सुटत नाहीत. मी माझं बोलून टाकलं की मोकळी होते. अरे पण तुम्ही बोलून टाकलं, ज्या माणसाला सांगितलं, ज्या माणसाकडे तुम्ही इमोशनली डाउनलोड केला, त्या व्यक्तीचं काय? हे पण समजून घेतलं पाहिजे. अनेकदा स्त्रिया असं म्हणतात, मला राग आला की मी नवऱ्याला सांगून टाकते. मग नवरा सांगतो असं असं कर. ते मला सांगू नका. मला वाटलं म्हणून मी सांगितलं. म्हणजे सोल्युशन ओरिएंटेड नसणार. मगाशी सुरुवातीला जो मी मुद्दा मांडला, तो सोल्युशन ओरिएंटेड जर तुम्ही नसला, तुम्ही फक्त शेअर करत राहता, फक्त ओकत राहता. असं नका करू. आपण त्यातनं मार्ग काढणं हे सांगणे इतकंच महत्वाचं आहे. इनफॅक्ट सांगण्याचा उद्देश मार्ग काढणं हा आहे. त्यामुळे तो मार्ग काढता आला पाहिजे. मी म्हणतो की व्हेंटिलेशन करा, म्हणजे ओकून टाका नव्हे, तर व्हेंटिलेशन म्हणजे काय? तर समोरासमोर दोन खिडक्या असल्या तर आपल्या मनात येणारे विचार, नकारात्मक भावना एका बाजूने येतात आणि दुसऱ्या बाजूने निघून जाऊ शकतात. त्यांचं टेम्पररी अनित्यत्व मी जाणून घेतलं पाहिजे. विपश्यनेचा अभ्यास केला, आनापान विपश्यना केली, मेडिटेशन केलं, तर त्यातनं आपण वेगळं होऊ शकतो. स्त्रिया म्हणतात मला वेळ मिळत नाही. हो, तुम्हाला वेळ मिळत नाही कोणा करता आहे? मग तुमचं शरीर कोणा करताय? तुमचं मन कोणा करताय? वेळ मिळत नाही कोणाला सांगणार तुम्ही? जर तुम्हाला आयसीयूत पडून राहावं लागलं, तर मी त्यांना सांगतो की डोळे मिटून जे आपण सृष्टी निर्माण करतो, ती आयसीयू मध्ये पडल्यानंतर, हॉस्पिटलच्या बेडवर पडल्यानंतर जे छत तुम्हाला दिसत असतं, ते अजिबात सुंदर नसतं. त्याच्यावरती रेघोट्याच असतात वायर्सच्या, आणि तिथे गरगरणारा पंखा असतो, नाही तर एसी असतो. पण ते छत कधीही सुंदर दिसत नाही. डोळे उघडे ठेवून तुम्ही बघत असता, तेव्हा डोळे मिटून श्वासावरती लक्ष केंद्रित करून जर तुम्ही हे केलं, तर कदाचित ते तुम्हाला सिलिंग बघावं लागणार नाही. हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. आणि तिसरा प्रश्न, आणखीन एक महत्वाचा मुद्दा स्त्रियांच्या बाबतीत आहे की त्यांना नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन शिकणं गरजेचं, की खूपदा आपल्या मुलांना, विशेषतः पेरेंट म्हणून मुलांना पटकन लेबल लावायची खूप सवय. तुझं तसंच आहे, तू आळशीच आहे, तुला जमतच नाही, तुला ते होतच नाही, तू तसलाच, तू वडिलांच्याच वळणावर गेला, तू सासऱ्याच्याच वळणावर गेलास, तू आजोबांच्याच वळणावर गेलास, तू असंच आहे, तुमच्या घराण्याची रीतच तशी. असे छप्पे मारण्याचं, पोस्टात जसे सॉर्टिंग करत बसलेले असतात ते ठप्पे मारत, तसं तुम्ही ठप्पे मारत जजमेंट करत बसलेले असतो आपण. स्त्रिया पुरुष दोघेही, पण स्त्रियामध्ये घरामध्ये ते जास्त आढळतं, पुरुष बाहेर करत असतात, स्त्रिया घरात करत असतात. तर ठप्पे मारणं आपण थांबूया ना. बी नॉन जजमेंटल, जस्ट सी द वर्ल्ड द वे इट इज. बघूया ना, सुंदर फुल हे सुंदर असतं. तुम्ही त्याला काही म्हणा, नाव काही द्या, पण ते सुंदरच दिसत असतं. तसं जगाकडे पण जर बघितलं, मोकळेपणाने बघितलं, नॉन जजमेंटली बघितलं, नॉन क्रिटिकली बघितलं, तर आपल्याला त्यातनं एक खूप शांतपणा, स्वस्थपणा मिळू शकतो. ती नॉन जजमेंटल कम्युनिकेशन करता येणं खूप महत्वाचं आहे. आणि स्त्रियांना संवाद करणं शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. कदाचित तुमच्या बरोबर पुढचा विषय असू शकेल की संवाद कसा साधावा. बोलणं म्हणजे संवाद नव्हे. संवाद हा दुसऱ्या माणसाकडे आपले भावना, विचार पोचवणं आणि दुसऱ्या माणसाचं ऐकून घेणं. खूपदा आईच्या बाबतीत मुलं असं म्हणतात, आईची टेप सुरू झाली की 45 मिनिटं, पूर्वी कॅसेट असायची ना, 45 मिनिटं चालू राहते. एकदा सुरू केलं की 25 वर्षाचा हिशोब निघतो. व्हाय यू डू इट? आता देऊया आपण हे संवाद सोडून, समाधानी जगण्याचा प्रयत्न करूया. हे महत्वाचं आहे, ते कम्युनिकेशन आलं पाहिजे. आणि त्यात फेअरनेस, त्या फेअरनेसची आपण मागणी करत असतो की मला चांगली वागणूक मिळाली पाहिजे, तशी आपण चांगली वागणूक दुसऱ्याला पण दिली पाहिजे. नॉन जजमेंटल, नॉन क्रिटिकली जर आपण सगळ्याकडे बघितलं, तर आपण स्वीकारू शकतो आणि अधिक आनंदाने आणि समाधानाने जगू शकतो. आणि मग ते समाधान चेहऱ्यावरनं तुमच्या चेहऱ्याला उजाळा देत असतं. तेव्हा तो उजाळा मिळवण्याकरता ही सारी धडपड आहे आपली. नाहीतर सगळं हसणे की चाहना इतना म्हणजे रुलाया है, असं आपलं आयुष्य होतं. ते काही बरोबर नाही. तुम्ही
आज जे काही मुद्दे सांगितलेले आहेत हे मला वाटतं जर कागद पेन घेऊन कोणी बसल्या असतील आणि त्यांनी घेतलेले असतील तर मला वाटतं एक 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 स्टेप बाय स्टेप एखाद्या गोष्टीचा आपण जर विचार करत गेलो, जसं तुम्ही म्हणालात की आधी स्वतःची मैत्रीण व्हायचा प्रयत्न करा, तुमच्याच डोक्यात तुम्ही वाकून बघा, म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची सोल्युशन्स ही मिळत जातील, तुम्हाला दुसऱ्यांवरती अवलंबून राहायला लागणार नाही. खूप म्हणजे मजा आली आम्हाला ऐकतानाही. मजा एवढ्यासाठी मी म्हणतेय की कित्येक गोष्टींशी रिलेट करू शकले मी स्वतः सुद्धा. कारण जसं मी विचारला प्रश्न आपल्याला की 40 ते 50 मध्ये गोंधळ काय काय व्हायला लागतं, या गोंधळातून बहुधा मी पण जाते आहे, माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी पण जात असतील ज्या कदाचित मोकळेपणाने असं कोणाशी बोललेल्या नाही आहेत, तर त्यांना मला वाटतं की खूप एक क्लिअर गाईडलाईन आज मिळाली असेल की नक्की तुम्ही काय करू शकता किंवा काय केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला याच्यातून बाहेर पडता येईल. आणि स्वतःही आणि कधी जर गरज खरंच लागणार असेल तर आपण आहातच. मला वाटतं तुम्हाला केव्हाही आमचे लोक कॉन्टॅक्ट करू शकतील. मला एक गंमतशीर प्रश्न डॉक्टर साहेब तुम्हाला विचारायचा आहे. जसं बर्वाचं तुम्ही म्हणजे मी प्रश्न आपल्याला विचारला होता की जेव्हा खूप आतून छान वाटत असतं तेव्हा ते चेहऱ्यावरती येतही असतं. याही म्हणजे मी तुमच्या वयाबद्दल खरंच काही कमेंट करणार नाहीये, मला कल्पना आहे. पण याही वयात तुमची स्किन इतकी छान दिसते, त्याच्या मागचं काही सिक्रेट आहे का? असं तर आम्हाला जरूर सांगाल का? What I've lost my head, I've written here. नाही, मी याचा स्वीकार खूप लवकर केला. मी माझ्या वडिलांना टक्कल पडलेलंच बघितलं. त्यामुळे मला लहानपणी कळलं होतं. वडील म्हणाले की हे असं होणार आहे बाबा तुझं बाळा. त्यामुळे मी ते स्वीकारलं. आणि मला असं वाटतं की हे विचाराचं किंवा भावनांचं अनित्यत्व मी स्वीकारलेलं आहे. मला पण मानसिक त्रास होतो. तो झाल्यानंतर मी अत्यंत मोकळेपणाने माझ्या एका सायकॅट्रिस्ट मित्रांशी बोलू शकतो. माझ्या मित्रांशी बोलतो आणि माझ्या समुपदेशन करून घेत असतो. मला त्याच्याविषयी काहीच वाटत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की दॅट्स द रिझन दॅट आय एन्जॉय गुड स्किन. खूप खूप छान. म्हणजे हा पण एक लोकांनी खरंच या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे की सायकॅट्रिस्ट म्हणून जेव्हा तुम्ही सल्ला देत असता तेव्हा तुम्हाला सुद्धा होणारे त्रास आहे हे तुम्ही कोणाशी तरी शेअर करता. देयर इज नो शेम, देयर इज नो गिल्ट. त्यातून मला कसली लाज वाटत नाही, मला काहीही वाटत नाही. मी एक माणूस आहे आणि माणूस म्हणून 24-25 वर्ष जगल्यानंतर मग सायकॅट्रिस्ट झालेलो आहे. त्यामुळे 25 वर्षाचा माझा संचित सायकॅट्री शिकून संपूर्ण संपेल असं मला अजिबातच वाटत नाही. म्हणजे तुम्ही जो कानमंत्र आज दिलेला आहे की शेअर करा आणि गोष्टींवरचे काय म्हणतो सोल्युशन्स मिळवायचा प्रयत्न करा. ती सोल्युशन्स एकदा तुम्हाला मिळाली की मग आयुष्य सुखकर आणि सुरेख आणखीन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आज डॉक्टर साहेब आपण आमच्या इथे आलात सगळ्या मैत्रिणींशी आणि जे कोणी पुरुष ऐकत असतील त्यांच्याशी पण. त्यांना मला वाटतं खूप काही असं इन द बॅक ऑफ माइंड गोष्टी असतात ज्या बोलायच्या असतात, पण आपल्याकडे मानसिक स्वास्थ्याला तितकं महत्व दिलं जात नाही जितकं शारीरिक स्वास्थ्याला दिलं जातं. पण आज या 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डेच्या निमित्ताने आपण आज आमच्या या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि आमच्या सगळ्यांशी खूप मनमोकळेपणे गप्पा मारलेत, त्याबद्दल आपले खरंच मनपूर्वक आभार. मी तुमचे आभार मानतो यासाठी की मला एक प्लॅटफॉर्म मिळाला ज्याच्यावरनं मी माझे अनुभव आता काय कनेक्टिव्हिटी आहे समाजाशी, लोकांशी, आणि हे जर मी सांगितलं नाही तर मला स्वतःला चैन पडत नाही. आणि तुमच्या 40 वर्षाच्या तुमच्या अनुभवाचा आम्ही उपयोग करून घेणार तरी कधी नक्की मग. खरंय. खरंच आम्हाला हे खूप खूप गोष्टी आज अशा कळाल्या की ज्या मनाचा तळ असा ढवळून काढता येणाऱ्या आहेत की अरे हे असं होतंय, पण ह्याचं कारण आज पहिल्यांदा कळालं की का बरं असं होत असेल. आणि खूप छान वाटलं आपल्याशी गप्पा मारून. पुन्हा कधीतरी तुम्ही संवाद हा विषय जो काही सांगितला आहे हा विषय घेऊन आपण नक्की, म्हणजे एक नवीन विषयच तुम्ही आम्हाला आज दिलेला आहे, तर प्रयत्न आपण नक्की करूया की याही विषयावर एकदा आपल्याशी जरूर सखोल गप्पा मारता येतील. थँक्यू डॉक्टर साहेब. थँक्यू. नमस्कार. भेटू परत. नक्की.